गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. गुढिया तोरणे करते कथा गाती गाणी. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. तुका म्हणे छंदे तुका म्हणे छंदे मन मोहिरे गोविंदे. बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. विठ्ठल 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 विठ्ठल. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना. अन्यांच हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा. नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा. नमो पुंडलिका नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केली स्मरण. होय सकल विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणे आता. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला. जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते. जिथे योग विद्येस सामर्थ्य येते. जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा. तुझ्या पायरीशी सदा नम्र माता. जोडून या कर चरणी ठेवी तो माथा. चरणी ठेवी तो माता. परसावी विनंती माझ्या पंढरीनाथा. परसावी विनंती पंढरीनाथा. इकडं अनेक नाही वर्णन आलं ना त्याचं. 16,108 बायका. कुणाला? गड्यांनो हे फक्त ऐका. लय डोकला आ हॅलो पिन दाबा. हॅलो हा हे 2 बॉक्स बंद आहेत का पुढचे? बंद आहे. होतील ना चालू? काय सांगत होतो? इकडं 16,108. इकडं मात्र एक पत्नी आणि इकडं मात्र वचनाला बद्ध असणारे प्रभू रामचंद्र. भगवान श्रीकृष्णानं महाभारतात अख्ख्या लबाड्याच केल्या. तसं तो पाहायला गेलं तर ज्यावेळेस कौरव पांडवाचं युद्ध घोषित झालं त्यावेळेस देवानं सांगितलं होतं दुर्योधनाला, ए दुर्योधना ऐक, मी ज्याच्या बाजूनं जाईल त्याच्या बाजूनं शस्त्रास्त्र हातात धरणार नाही. आणि युद्ध क्षेत्रात सूर्य मावळण्याकरता पहिल्यांदा सुदर्शन चक्र सोडलं. कुणी धरलं नाही शस्त्र हातात? सतनं जे 19 पाप केली भगवान श्रीकृष्णानं महाभारतात कौरव पांडवाच्या बाजूनं. इकडं वचनाच्या बाबतीत बद्ध नसणारे भगवान श्रीकृष्ण. पण आज मात्र मान भगवान श्रीकृष्णाला. उद्धवणेकर आजच्या दिवशी आपल्या या पवित्र गावामध्ये श्री क्षेत्र आपलं हे गाव आहे. या गावामध्ये आजच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाचं अवतार कार्याचं वर्णन आपल्याला सगळ्याला करायचं. फक्त तुमच्या पायाला हात लावतो. देव जन्माला येणार आहे असं तोंड पाडून काय बसू नका. तशी तर वेळ येऊन गेली देव जन्माची. 12:15 झाले. तसं ते 12 वाजता आया मला तर हाणूनच घेऊ वाटायला लागले आता सिस्टीमवाले. असू द्या एक आवाज राहू द्या. सदाभाऊ एकच आवाज राहू द्या. काही नाही अडचण. आपले काही अडचण नाही. मी तक्रार न करणारा भाऊ आहे. माझ्या जागेवर दुसरा असतं तर कवट निघून गेला असता बाबा. पण मी न तक्रार करणारा भाऊ आहे. काय सांगत होतो तुम्हाला? हा कीर्तन ना. बरं झालं माणसाने. कुठं होतो आपण? ज्यावेळेस दुर्योधनाच्या पुढे गेलो आपण. दुर्योधनानं त्या महाभारतात भगवान श्रीकृष्णाने 19 पाप केली. पण तरी सुद्धा आजचं वर्णन मी तुम्हाला हे सांगत होतो. आज आपल्या गावात भगवान श्रीकृष्णाचा अवतार कार्य आहे. भाग्यवान आहोत उद्धवणेकर. गेले 29 वर्ष झालं प्रत्येक वर्षी आपल्या गावामध्ये काल्याच्या स्वरूपात
काल्याच्या प्रसंगात आपल्याला भगवान श्रीकृष्णाचा अवतार कार्य पाहायला मिळतं आणि चरित्राचं वर्णन ऐकायला मिळतं. मी तो म्हणतो, ज्या वक्त्यानं चरित्राचं वर्णन करावं त्या वक्त्यानं आधी 7वा अवतार लोकांच्या समोर मांडला पाहिजे. 8व्या अवताराचं प्रागट्यकरण का म्हणून 8वा अवतार झाला याच्या पाठीमागं सारांश सांगितला ते 7व्या अवतारामध्ये. म्हणजे चरित्र श्रीकृष्णाचं बघावं, पण त्याच्या आधी प्रभू रामाचं चरित्राचं वर्णन वक्त्यानं करावं. 7व्या अवतारातनं प्रवेश 8व्या अवतारामध्ये केला जातो. म्हणून ऐका, आजचा दिवस आहे, फक्त तुमच्या पायाला हात लावतो, असं रका माझ्याकडे बघू नका, फ्रेश मनानं बसा. तासाभराचं कीर्तन करायचं आपल्याला. तुमची वेळ 10 ते 12ची होती, आता सुरुवात झाली कितीला? 12ला. फक्त बसलेले मला तुम्ही सांगा संपवायचं कितीला? हसता काय सांगा ना मला. बसलेली म्हणले ऊन तापलंय आता, तुम्ही फक्त तापू नका म्हणजे झालं बाबा. असं मी वेळेत संपवतो, एक वाजेपर्यंत. पुढं बर तेवढ्याच पाकिटात ना? हा, ओव्हर टाइम चालू झाला ना आता. हे 10 ते 12ची वेळ संपली ना आता. मी बरोबर 10:30ला आलो इथे. पण असो, तुम्ही जोपर्यंत कंटाळत नाही तोपर्यंत आपलं कीर्तन चालू राहील. ऐका, श्रीराम प्रभूचा अवतार कार्य पाहत असताना एक तर रामायण आपल्या सगळ्याला माहिती आहे. रामायणामध्ये ज्यावेळेस रावण सीतासाहेबाला घेऊन गेला होता त्यावेळेस प्रभू रामाने लंकेवर स्वार होऊन जाण्याचा विचार मनामध्ये आणला. का? आपल्या पत्नीला सोडून. तो रामाचा पुरुषार्थ सांगितला. ज्या ऐका बसलेले फार सुंदर वाक्य काय काय रामायणामध्ये फार सुंदर वर्णन काय काय ठिकाणी आलेलं आहे. ज्या वेळेस सीतासाहेबाला रावण घेऊन गेला त्यावेळेस प्रभू रामचंद्र लंकेवर स्वार होऊन जायला निघाले. पण जायच्या आदल्या दिवशी मीटिंग बसली. कुणाकुणाची? हनुमंतराया, लक्ष्मण भैया आणि प्रभू रामचंद्र. राम प्रभूने विचारलं, जर लंकेवर स्वार होऊन जायचं असेल तर आपल्याला सैन्य सोबत घेतलं पाहिजे. जर युद्धाचा प्रसंग आला तर लढण्याकरता सैन्य पाहिजे, मग माणसं नेली पाहिजेत. हनुमंतरायानं माफी मागून शब्द दिला, देवा मी बोलू नाही तुमच्या पुढं, पण तुमची माफी मागून बोलतो, माणसं लंकेत नेण्याच्या लायकीची नाही. बरोबरच आहे. का म्हटल्याबरोबर देवानं प्रश्न विचारला आणि हनुमंतरायानं उत्तर दिला, देवा माणसं म्हणजे जन हे सुखाचे, दिल्या घेतल्याचे. मग देवा जर लंकेत ही माणसं नेली तर माणसं न्यायची म्हटलं की यांची सोय करावी लागेल. राहणं खाणं आमकं फालानं हे सगळा उद्योग करावा लागेल. एवढं करून, माणसांची एवढी सेवा करून जर लंकेपर्यंत आपण पोहोचलोच आणि लंकेमध्ये प्रवेश झाला आणि रावणाचा सोन्याचा राजवाडा पाहिला, माणसं येडेवानी नाही, माणसं पार्टी बदलल्याशिवाय राहणार नाही. रावणाचं 7 कोटी घरं सोन्याची बघितल्यावर कोण थांबतो तुमच्याकडं? इथं मतदानाला 500 रुपये मिळालं तर माणूस ह्या पार्टीतनं त्या पार्टीत उडा मारतो. माणसं कधी बदलतील? एवढं सोनं पाहिलं देवा तरी माणसं बदलल्याशिवाय राहणार नाही. माझ्यावर विश्वास ठेवा, मी शब्द देतो तुम्हाला, माणसापेक्षा आपण वानर सेना घेऊन जाऊ. त्यांना काय खाण्यापिण्याची सोय नाही, फळबाग बघायची आणि मुक्काम ठोकायचा. पाणी आणि फळ दिसली की बाकी त्यांची काही सोय करण्याची गरज नाही. शब्द प्रमाण मानला, वानर सेना सोबत घेतली आणि मायबाप लंकेवर स्वार होऊन न्यायला निघाले. तिथेही पुन्हा लय भक्ती पाहायला मिळते. अहो वाली पुत्र अंगद, काय समर्पणाची भक्ती आहे मायबाप. 7व्या अवतारात तुकोबरायाचा अवतार कोण असेल तर तो वालीपुत्र अंगद आहे. अंगदाची समर्पणाची भूमिका आहे. देवानं तेव्हा ठरवलं होतं, जर लंकेवर विजय मिळवला, सीता माझ्या ताब्यात आली तर लंका माझी होणार आहे. आणि एकदा ही लंका माझी झाली की मला असं वाटतंय, लक्ष्मण भैयाला दिलेला शब्द आहे, मला असं वाटतंय की या लंकेचा मालक दुसरा तिसरा कोणी न करता वालीपुत्र अंगदाला आपण ही लंका देऊ करू. अंगदानं सांगितलं, देवा निस्वार्थ भक्ती करणारा मी तुमचा भक्त आहे. जे जे झाले अवतार, प्रत्येक अवतारासोबत मी तुमच्या सोबत आहे आणि तुम्ही काय मला लाभाची अपेक्षा सांगता? लंकेचा लयच बारक्याने विचार केला तर माझा बाप वाली एवढा बलाढ्य एवढा शक्तिशाली होता. ज्या रावणाची लंका आहे त्या रावणाला माझा बाप बगलत धरायचा आणि समुद्राच्या 7 फेरा घालून माघारी यायचा. जर त्याला अभिलाषा नव्हती, मला का म्हणून आशा असेल? ते लय समर्पणाची भाषा पाहायला मिळते. लंकेवर स्वार होऊन गेले, विजय मिळवला, रावण पुढे आहे, प्रभू रामचंद्र एका बाजूला उभा आहेत. रामायणात बरीच नाते आपल्याला पवित्र पाहायला मिळतात. त्यातलं पहिलं नातं भावाभावातलं प्रेम शिकवलं ते रामायणानं. महिला मंडळ भावाभावातलं वैर शिकवलं ते रामायणानं.
जावा जावातलं प्रेम शिकवलं. कुणाकुणातलं? हे नातं एक कुणी आणलं ती मला गावायला पाहिजे. ते नात्याला नावच लय सुंदर दिलं, जावा जावा. जशी दुसरी आली तसा अख्खा संसार जावा जावा. पण या नात्यातलं प्रेम सुद्धा आपल्याला रामायणानं शिकवलं. नाहीतर 14 वर्षाचा वनवास प्रभू रामाला, सीताई साहेब सेवा करण्याकरता रामप्रभूंसोबत निघाल्या. पण ज्यावेळेस लक्ष्मण भैया निघाले त्यावेळेस लक्ष्मण भैयाची पत्नी उर्मिला माता लक्ष्मण भैया जवळ आली आणि सांगते, मालक तुम्ही जसं निघाला वनवासाला तसं मलाही तुमच्या सोबत यायचं. लक्ष्मण भैयानं सांगितलं, अगं बाई मी माझ्या करता नाही, माझ्या देवाला कोणत्या प्रकारचा त्रास होऊ नये, माझ्या देवाची मला सेवा करायला मिळावी म्हणून मी देवासोबत वनवासाला निघालो. उर्मिलेनं सांगितलं, देवा मालक तुम्ही जसं तुमच्या भावाची सेवा करायला निघाला तसं मला माझ्या, बोला नाही, मला माझ्या जावेची सेवा करायला मिळावी. ये रामायणानं तुम्हा आम्हाला शिकवलं. बाप आणि मुलातलं पवित्र नातं रामायणानं शिकवलं. आणि भावा भावातलं प्रेम आणि भावा भावातलं वैर, रामायणातलं भावा भावातलं वैर ऐकून जा. लंकेवर स्वार होऊन गेलेले प्रभू रामचंद्र, रावण पुढाय आणि रावण देवाला विचारतो, ए रामा अरे तू तुझी बायको न्यायला आलास, हा तुझा पुरुषार्थ आहे. पण रावणानं दिलेलं उत्तर ऐका. रावण सांगतो, देवा तुझी बायको तुला आहे अशी पवित्र मिळाली, हा या रावणाचा संयम आहे. म्हणून रावणाला जितकं वाईट म्हणतो तेवढा रावण वाईट नव्हता. आणि अजून एक वाक्य रावणाचं आहे. रावण सांगतो, देवा तू इथपर्यंत आला त्याला कारण वाघासारखा असणारा तुझा भाऊ तुझ्या पाठीशी आहे. माझा वीर माझा पराजय झाला त्याला कारण माझा होता तो तुला मिळाला. आणि माझं मरण कशात आहे हे त्यानं तुला सांगितलं. एकीकडं भावाभावातलं वैर तर एकीकडं भावाभावातलं प्रेम बघायला मिळतं. सीताई साहेबाला घेऊन प्रभू रामचंद्र पुन्हा अयोध्येत परतले. आता आपल्यावरती या वानर सेनेचे उपकार झाले हे रामप्रभूंनी जाणलं. आणि मी तो म्हणतो, माणसानं ज्याचे आपल्यावरती उपकार आहेत त्याची फेड माणसानं उपकारानंच केली पाहिजे. रामप्रभूंनी ठरवलं या वानर सेनेचे आपल्यावरती उपकार आहेत, मग काय करावं, यांना दुसरी कशाची अपेक्षा नाही. पंगत मस्तपैकी घालू आणि यांच्या उपकारातून आपण उतराई होऊ. अख्खी वानर सेना जेवायला बसवली. कोण? अय पुरुष वर्ग, माणसं नाही म्हणत मी, वानर सेना. आता तो पूर्वीचा काळ, आता पंत्रवळ्या आल्यापूर्वी काय तसं नाही. पूर्वी ते पानाचे काड्यात काड्या घालून ते पानं जुळवून, जुन्या काळाची ती पत्रवळी असायची झाडाच्या पानाची. आता ते वाढायला सुरुवात केली, पंक्ती बसल्या आणि ते वाढायला सुरुवात केली. बघता 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 पंत्रोळ्याची लाईन पूर्ण झाली, पण इकडं वाढायला सुरुवात केली आणि इकडं पत्रोळ्या गायब व्हायला लागल्या. मागं वळून पाहिलं, हनुमंतरायाला बोलवलं, हनुमंतजी पत्रोळ्यात खायला लागली वानर सेना. त्यांना काय माहिती काय खायचं, ती शेवटी वानरच ना, आपण म्हणतो ना माकडं ती, तसं त्यांना काय कळणार आहे. पंत्रवळ्यात खायला सुरुवात केली. हनुमंतरायानं सांगितलं, ऐका जे वाढलंय ते खाऊ नका, त्याच्यात जे वाढल ते खावा. आत्ता मात्र मेळ लागला, पंत्रोळ्याची पंगत पूर्ण झाली. बघता बघता एक एक पदार्थ त्या पत्रावळीमध्ये पडायला लागला. आणि मायबाप वाढता वाढता त्यात एक मेनू बनवला होता. तो मेनू म्हणजे लोणचं होतं. लोणचं आई कशाचं? आंब्याचं नाही, भोकराचं लोणचं माहिती आहे का? भोकराचं आत बी राहते त्याच्या, ते लोणचं वाढायला आलं. पंक्तीत आलं, हे नियम ऐकला, वाढलं ते खायचं. त्या वानरसेनेची एक मुक्कादमीन होती, मेन टोळीची मालकी, तीच एक नंबरला बसली होती आणि तिचं पिल्लू शेजारी बसलं होतं. ते त्यानं ते लोणचं घेतलं आभिदादा आणि खायला जसा गेला, जसा दाब पडला तशी त्यातली बी वर उडाली. जशी उडाली तसं त्याला वाटलं का उडूशी बिन माझ्यापेक्षा जास्त उडी मारते, ते त्याला सहन झालं नाही. ह्यानं उडी मारली, आता ह्यानं उडी मारली, आई ग बसला असेल का म्हणजे आत्ता जन्माला आला, माझ्यापेक्षा जास्त उंच उडी, इकडं उडी मारली की आख्यांना वाटलं बहुतेक उड्या मारायचाच कार्यक्रम चालू झाला. हो, आख्या पत्रावळ्यात धिंगाणा, एकही पदार्थ पत्रावळीत राहिला नाही. देवानं अंतर्ज्ञानानं जाणलं आणि देवानं विचार केला, यांना ही गोष्ट या जन्मात खाता येणार नाही. देवानं वानरसेनेला शब्द दिला, या जन्मात तुम्हाला नाही खाता येत, पण पुढच्या 8व्या अवतारामध्ये मात्र तुम्ही सगळे गोपाळ म्हणून या आणि आपण सगळे मिळून करूया काय? का ला
काला या शब्दाचे दोन अर्थ सांगून जातो. ऐका, या मृत्यू लोकात आपण सगळे का आलो हे कळालं तर काला, आपण इथं का आला हे जर नाही कळालं तर अख्ख्या आयुष्याचा कोण म्हणलं कालवा? कालवाच होतो. का आलो जर कळालं तर बरं आहे. तो काला जीव आणि शिव या दोघांचं ऐक्य करून होतो, त्याला म्हणतात काला. दही आणि लाही याचा मिळून होतो तो काला. दूध आणि भाकरी याचा मिळून होतो तो. पण सांगू तुम्हाला, काला शब्द कोणत्या एका गोष्टीनं पूर्णत्वाला जाऊ शकत नाही. दोन शब्द एकत्र, दोन गोष्टी एकत्र आल्यानंतर होतो त्याला म्हणतात काला. मग हा फक्त दही लाहीचा काला नाही आपल्याला बघायचा. जीव आणि शिव म्हणजे परब्रह्म तत्व आणि त्याच्यापासून जन्माला आलेला हा अंश, या दोन्हीचं एकटीकरण झालं की मग तेव्हा होतो तो काला आहे. मग त्या काल्याच्या वर्णनामध्ये बघता बघता मायबाप आपल्याला प्रसंग माहिती आहे. आपण बरीच काल्याची कीर्तनं ऐकलेली माणसं आहात. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. मग गोकुळीतलं चरित्राचं वर्णन करण्याआधी मथुरेमध्ये काय काय झालं हेही पाहावं लागेल. मग त्यामध्ये वसुदेवा देत देवकी बहीण. मायबाप वसुदेवानं आपली बहीण देवकी मातेनं आपली बहीण कंसानं आपली बहीण वसुदेवाला देण्याचं ठरवलं. हे सगळा उन्हाचा परिणाम आहे. हळूहळू ऊन वाढल तसं इकडे सुद्धा भिनायला सुरुवात होते. देवकी मातेला कंसाला द्यायचं, कंसानं वसुदेवाला आपली बहीण देण्याचं ठरवलं. पण मायबाप आकाशाची वाणी सांगत असे. आकाशाच्या वाणीनं सांगायला सुरुवात, अरे बघ कंसा, ज्या बहिणीच्या वरातीमध्ये एवढा आनंद आहे, हिच्या पोटी जन्माला येणारा आठवा तुझा काळ आहे. ज्या बहिणीच्या वरातीत एवढा आनंदानं नाचतो, हिच्याच पोटी जन्माला येणारा तुला संपवणार आहे. आता एवढं कंसानं ऐकलं. बसलेले आपलं मरण कोणाच्या हात नाही हे कळाल्यावर माणूस ग बसल? हा, ज्ञानोबराया म्हणतात, दोघा जणांच्या भांडणात नुसतं दुसऱ्याला मर म्हणलं तरी माणसाला सुचत नाही आणि मेल्याशिवाय राहत नाही. पण मरण आपलं कशात हे कंसाला कळालं. घेऊन या खडग मारा या धावला, हातो तो धरीला वसुदेवे. वसुदेवानं हात धरला आणि वसुदेवानं एकच वाक्य कंसाला सांगितलं, हे बघ कंसा, आजपर्यंत होती तुझी. ज्या वेळेस डोक्यावर अक्षदा पडल्या त्या दिवशी ती माझी झाली. आता तिची सर्वस्वी जबाबदारी माझ्यावरती आहे. एवढे शब्द ऐकले मायबाप आणि वसुदेवानं शब्द दिला, कंसा, हिच्या पोटी येणारा आठवा तुझा वैरी आहे ना, एक काम कर, जेवढी मुलं जन्माला येतील तेवढी मुलं आम्ही तुला देऊ. आणि अजूनही तुझा आमच्यावर विश्वास नसेल तर आम्हा उभयता पती पत्नीला कारागृहामध्ये डांबून ठेव. जेवढी मुलं जन्माला येतील तेवढी मुलं आम्ही तुझ्या स्वाधीन करू. शब्द कंसाला पटपटलं होती. कंसानं कारागृहात उभयता पती पत्नीला ठेवलं. मायबाप बघता बघता दिवस पुढे चालायला लागले आणि वसुदेव देवकीचा थाटाचा संसार कारागृहामध्ये चालू झाला. आणि वसुदेवापासून देवकी मातेला दिवस गेले. गर्भवती राहिलेली, एक सांगू का तुम्हाला, गर्भवती स्त्रीचा चेहराच सांगतो पुत्र कसा जन्माला आहे. बर, अजून एक गोष्ट सांगतो, स्त्रीचे डोहाळे सांगतात पुढं पोरगा कसा जन्माला आहे. म्हणून डोहाळे बी माणसासारखेच असावेत. मी तो म्हण काय कायचे डोहाळे काय विचित्र असतात बाबा. परवा दिवशी एक बिचारे आमच्या घरी आली, ते जुन्या काळातलं भिंत आहे आमच्या घरी अभिदादा, ते सारवायची भिंत. कशाची, कसली माती म्हणता तुम्ही त्याला? पांढरी शाडूची म्हणता त्याला. शाडूच्या मातीनं सारवण्याच ते भिंत आमच्या इथं. ते 2 फुटाची भिंत, ती बिचारी तिथे येऊन ती माती खायला लागली काढून. कशाची? हा, बिताडाची माती खायला लागली. मी आमच्या आईला विचारलं, आई अगे मात्या खात्यात ह्यांचं काय नेमकं? आई म्हणली, तू गप, तुला नाही कळायचं. म्हणलं एकट्याला तरी सांग, मला कीर्तनच सांगायला होईल बाबा मला. तिनं सांगितलं, ह्या डोहाळ्याचा प्रकार आहे बाबा, हे तुला नाही कळणार. अगं म्हणलं, असलं कुठं डोहाळा असत, माती खान, खडं खान, डांबार काय काय. आपल्याला डोहाळे कशाचे आहेत याच्यावरून ठरतं आपला पोरगा. म्हणून तुम्ही माती खाल्ली की तुमचा पोरगा डांबरातलं खाणार नाही. डांबरातलं खायला मिळालं तर ग्रामपंचायतीतलं खाणार नाही. ग्रामपंचायतीतलं खायला मिळालं तर नाल्यातलं खाणार. हा, नाही नाल्यातलं खायला मिळालं तर घरकुल योजनेतलं खायला मिळणार. म्हणजे हे ते डोहाळ्याचे प्रकार आहे. पण मायबाप देवकी मातेचा पहिला पुत्र जन्माला आला
पहिल्या मुलाचं नाव कोण सांगू शकेल का? 30 वर्ष झालं काल ऐकताय तुम्ही. देवकी मातेला जो पहिला पोरगा झाला त्या पोराचं नाव तुम्ही विचार करा. तर मी चहा पाणी घेऊन येतो बरं. पहिल्या पोराचं नाव कीर्तिमान. काय? कीर्तिमान. नावाप्रमाणेच पोरग होत. बघता बघता ही बातमी पोचली कंसाला. पहिला पोरगा झाला. देवकीला पहिला पोरगा झाला हे कंसापर्यंत बातमी पोहोचली. कंस कारागृहात आला. काय बघायला? लेकरू पाहण्याकरता आला. मायबाप कीर्तिमान पोरगा नावाप्रमाणेच होता. मी तो म्हणतो काय काय माणसं एवढी प्रामाणिक नावाप्रमाणे वागतात. वा वा, त्यांच्या एवढा प्रामाणिक या जगात कोण. पण काय कायची नाव एक असतात आणि वागायला दुसरंच असत. नाव असतं शांताबाई, पण भांडायला लागली तर मिळत लागत नाही बाबा. ती मला एक नाव तेवढं लय प्रामाणिक आवडतं. ते नावाप्रमाणेच वागणारा गडे. सांगू का नको? फक्त ती मी हितल्याला सांगत नाही बरं का. मला माझं आवडतं नाव आहे ते म्हणजे अनिल. नावाप्रमाणे वागित नाही ना कुणी. नको मग हित आहे म्हणलं नको बाबा. उगा अंगाव याचं माझ्या बिचार कोण असेल. पण एक सांगू, नावाप्रमाणे कीर्तिमान होता. कंसाचं हृदय एवढं घाण होतं मायबा. क्रूर भावनेचा कंस होता. कीर्तिमान हातात पडला, नजर बिडली कीर्तिमानाला, आणि त्या कीर्तिमान नावाचा पोरगा पाहिल्या बरोबर अंतकरणातली क्रूरतेची भावना कंसाची नष्ट झाली. पाहिलं लेकरू देवकी मातेच्या हातात दिलं आणि कारागृहातनं कंस बाहेर पडायला लागला. आणि तेवढ्यात कंसाची भेट झाली कोणाशी? पुण्य सारावया भेटे देव ऋषी आणि वदी बालकाशी ठेवून. कंसाला भेट झाली नारदाची. नारद माहिती आहे ना? नारद तवा एकच होता. कोण? नारद. आता लय झालं नारद. चांगलं लग्न जमलेलं मोडणारा गावला की त्याला म्हणायचं नारद. वास. फक्त त्यो नारद पुण्य सारण्याकरता पुण्य कमवण्याकरता भेटत होता. आताच नारद वाटोळ करण्याकरता आलं बाबा. कंस जर पोरगास ठेवला होता, पोराला जर मारत नव्हता अभिदादा कंस, तर कंसाचं पुण्य वाढू शकत होतं. पण ते मात्र होऊ द्यायचं नव्हतं. म्हणून नारदानं कंसाला सांगितलं, हे कंसा निघाला पोरगा बघून, पण तो देव आहे. तो देव आहे. कुठं चाललास मोकळ्या हातानं? तो चतुरा, तो शिरोमणी आहे. गुण लावण्याची खाणी आहे. मुकुट सकळा मणी धन्य तोची विठोबा. त्याच्या एवढा चतुर या जगात दुसरा कुणी नाही. त्याच्या डोक्याला डोकं लावू नको. नारदानं हे पटवून देण्याकरता येताना मोकळा आला नव्हता. फुल आणलं होतं. फुल गुलाबाच 8 पाकळ्या असलेलं फुल आणलं होतं. आणि कंसाच्या पुढे दिलं, हे कंसा मोज किती पाकळ्या आहेत मोज. कंसानं मोजायला सुरुवात केली. 1 2 3 4 8 पर्यंत आकडा गेला. नारदानं सांगितलं ठीक आहे, पण ज्याला एक म्हणला ते आता हातात धर आणि आता मोजायला सुरुवात कर. कळलं का तुम्हाला वाक्य? जर पहिल्याला पहिल्यांदा सुरुवात केली तर ते पहिलं होऊ शकतं. आणि 8व्याला पहिला म्हणला तर पहिलं 8वं होऊ शकतं. तो देव आहे. त्याचा विचार लय व्याप्तीचा विचार आहे त्या देवाचा. त्यामुळं जर ह्याला ठेवला तर हा सुद्धा तुझा वैरी असू शकतो. म्हणून याला एवढंच कंसानं ऐकलं. कीर्तिमानाच्या पायाला धरलं महिला मंडळ. गोर 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 लेकरू फिरवलं. भाताचा मुटका करावा, हातात घ्यावा आणि भिंतीवर आपटल्यानंतर जशा शितड्या व्हाव्यात तसा कीर्तिमान नावाचा पोरगा पायाला धरला. गोर 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 फिरवला आणि भिंतीवर आपटला. मायबाप शितड्या. मी सांगू का तुम्हाला, देवकी मात्र एवढं दुःख कुणीच पचवू शकत नाही अभिदादा. हे सांगतात शास्त्रज्ञ. काही कविकारांनी वर्णन केले आईविषयी. ती खरंच आहे. आई एवढं प्रेम आपल्या लेकरावरती जगात दुसरं कुणी करू शकत नाही. लेकरानं किती त्रास देऊ द्या मायला, माय लेकराला कधीच शाप देत नाही. आपलं लेकरू आपल्या डोळ्याच्या समोर डोळ्यात देखत कंसानं मारलं. काय दुःख झाला असेल मायबाप त्या देवकी मातेला. काय दुःख झाला असेल त्या वसुदेवाला. 9 महिने 9 दिवसाच्या यातना या गर्भामध्ये सहन करून तळ हाताच्या फोडाप्रमाणे ज्यावेळेस माय लेकरू जपते, त्यावेळेस लेकरू लहानाचं मोठं करताना काय योगदान द्यावं लागतं हे फक्त मायबापच जाणू शकतात.
डोळ्यासमोर पोरगा मारलेला पाहिला, दुःख सहन झालं नाही. ते दुःख पचवत पचवत मायबाप पुन्हा 1 झाले, 2 झाले, असे 6 मारले. किती? 6. आता कुठं कुठं शास्त्रामध्ये वर्णन आलं ती मुलं नसून ते 6 विकार मारले. ज्यावेळेस 6 विकार मरतात त्यावेळेस माया आपोआप निघून जाते आणि मग जन्माला येतो तो त्रिभुवनाचा नायक. बघता बघता 6 मारले. 7वी योग मायेनं तिकडं उदरामध्ये घातली मायबाप आणि इकडं मात्र तो दिवस उजाडला. तो दिवस होता कोणता उधवणेकर? तो दिवस उजाडला मायबाप भगवान श्रीकृष्ण देवकी मातेच्या गर्भामध्ये देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य. मायबापच्या देवकीचं तेजच सांगत होतं पोटी जन्माला येणारा पोरगा कसा आहे. मायबाप दिवस उजडला. वसुनाम तिथी, बरोबर आहे ना, बुधवार असे शुक सांगत असे परीक्षिती. बुधवारचा दिवस वसुनाम तिथी. त्या दिवशी मायबाप गोकुळा मथुरेमध्ये कारागृहात वसुदेव देवकीच्या पोटी ते तेजस्वी रत्न जन्माला आलं. तो म्हणजे भगवान श्रीकृष्ण. गोपाल कृष्ण भगवान की. आणि मायबाप तो श्रीकृष्ण आहे. जन्माला आल्याबरोबरच चरित्राला सुरुवात केली. देवाचं असंच आहे बरं. एक सांगतो तुम्हाला ऐका. संताचं आणि देवाचं चरित्र असतं आणि तुमचं माझं सगळं विचित्र असतं. आपलं चरित्र नाही, आपलं विचित्र आहे. आता काय काय लिहितात आपल्या स्वतःच्या हाताने आमचं आमचं असं असं झालं. आता ते काय काय लय लय बदल झाला या वारकरी संप्रदायात. मी मगाशी तुम्हाला एक वाक्य बोलून गेलो होतो आबेदादा. ह्या वारकरी संप्रदाय एक पंथ आहे मायबा. ज्ञानोबा तुकोबांनी दिलेली वचन आहे. ज्ञानोबा तुकोबांनी दिलेले हे आचरणशील सगळं जीवन मायबाप वारकरी संप्रदायानं आपल्याला घालून दिलं. पण आमच्याच ज्ञानोबा तुकोबांच्या विचार घेतले, लेबल फक्त दुसऱ्या पंथाची लावली आणि मायबाप पाप गोष्टी वाढायला लागल्या आणि त्याच्यामुळं आमच्या वारकरी संप्रदायावर वाईट वेळ यायला लागली. हे फार काळ टिकणार नाही. जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तो प्रवीत म्हणतो, उलट वाक्य वापरतो, जोपर्यंत ज्ञानोबा तुकोबाचं नाव अजरामर आहे तोपर्यंतच आकाशात चंद्र सूर्य तारे आहेत. एकदा ते नाव संपलं की पुन्हा चंद्र सूर्य तारे उगवणार सुद्धा नाही मायबा. का? या समाजाकरता स्वतःच्या प्राणाचं बलिदान, अहोरात्र जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती म्हणून त्यांचं चरित्र आहे. आणि दुसरं चरित्र आहे देवाचं. आल्याबरोबर एक तर सांगू का तुम्हाला, 3 प्रकारचं जीवन सांगितलं शास्त्रामध्ये. 1 तुमचं माझं जीवन वेगळं आहे, 2 संतांचं जीवन वेगळं आहे आणि 3 भगवंताचं जीवन वेगळं आहे. जसं जीवन वेगळं आहे तसं अवतार कार्यही वेगळं आहे. देवाचं अवतार कार्य वेगळं आहे, संतांचं अवतार कार्य वेगळं आहे आणि तुमचं माझं अवतार कार्य वेगळं आहे. तुमचं माझं अवतार कार्य केले कर्म झाले त्याची भोगा आले. त्याच्याकरता केलेलं कर्म भोगण्याकरता आपल्याला पाप पुण्य करोनी जन्मा येतो प्राणी. तुम्हा आम्हाला केलेलं कर्म भोगण्याकरता जन्म आहे. संताला मात्र आपल्याला यावंच लागतं. संत स्वतःच्या इच्छेनं येतात म्हणून तर म्हणतात आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी. हा, वैकुंठवासी आलो याची कारणासी. हे बोलिले जे ऋषी सच भावे वर्तया, भावे वर्तया, झाडो संताचे मार्ग आडराणी भरले जग. बोलिले जे ऋषी सात भावे वर्ताया, सात भावे वर्ताया, झाडू संताचे मार्ग आडराणी भरले जग. झाडू संताचे मार्ग आडराणी भरले जग. आडराणी भरले. अजून एक प्रमाण आहे महाराजांचं. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. ज्यार्थी आम्ही म्हणतात त्यार्थी ते स्वतःच्या इच्छेनं येतात. तुम्हा आम्हाला मात्र यावंच लागतं. कशा करता तर केलेलं म्हणून पायाला हात लावतो तुमच्या उदवणेकर. आजचा दिवस म्हणजे आपल्या करता पवित्र दिवस आहे. भगवान श्रीकृष्णाला साक्ष ठेवून तुमच्या पायाला हात लावून एक माझं वाक्य घरी घेऊन जा. आयुष्यात त्या भगवंतानं आपल्याला सुखी ठेवावं असं वाटत असेल तर फक्त एक गोष्ट करा गड्या, आपल्यामुळं फक्त दुसऱ्याला कधी नाहक त्रास होऊ देऊ नका. ज्या दिवशी आपल्यामुळं दुसऱ्याला त्रास होतो त्या दिवशी आपल्या हातून पाप घडतं. आणि पाप ही नावाची गोष्ट अशी आहे, मेलं तरी आपली पाठ सोडत त्याला पाप म्हणतात, त्याला कर्म म्हणतात.
आणि या सृष्टीचा सोपा नियम आहे बसलेले. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणोनी सत्वर. इको द्या ना दादा. तुमचं नाव सांगा एकदा. काय नाव आहे तुमचं? रुपेश भाऊ. झाले का तुमचं? अय रुपेश भाऊ इकडं बघा माय. झाले का? झाले हा झाले का सुमान? हे बघा आता मी तुमचं नाव घेतलं की नाही रुपेश भाऊ? नाव कोण बी कोणाचं घेत नाही. नाव कोण कोणाचं घेतं? ह्यांना विचारा की बसलेले यांना, ते सांगतील तुम्हाला कोण कोणाचं घेते. ते सांगतील तुम्हाला. बायको मालकाचं नाव घेते. कधी? 4000 माणसात बिचारी नाव घेते मालकाचं. एकदाच नाव घेते पण आयुष्यभर सांभाळायची जबाबदारी ह्यांच्यावर. आता मी बी तुमचं नाव घेतलं की नाही रुपेश भाऊ? मला आयुष्यभर नका सांभाळू. 1 तासभर सांभाळा गड्या तुमच्या पाया पडतो. काय विचारत होतो मी? काय सांगत होतो? जगी जीवनाचे सार घ्यावे जाणोनी सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रेश्वर. क्षणिक सुखासाठी आपुल्या कोणी होतो नीती भ्रष्ट. कुणी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करण्या नष्ट. सोड माया सारी आहे जग हे नश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रेश्वर. ज्ञानी असो की अज्ञान जगे एक आहे जाण. मृत्यूला ना चुकवी कोणी जातो तयाला जो शरण. अंत पृथ्वीचा बघ आला युगे चालली जर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रेश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे ईश्वर. ईश्वर ऐकायला लय फार गोड वाटतं माणसाला, पण माणूस तसा वागत नाही मायबा. का? या कर्मानं कुणाला सोडलं भाऊ? अहो या कर्मानं ज्ञानी माणसाला सोडलं नाही, या कर्मानं अज्ञानाला सोडलं नाही. फक्त एक आहे, जे कराल भराल म्हणण्यापेक्षा जसं पेराल तसंच उगवणार आहे. जसं आपलं कर्म असेल तसंच आपल्याला. फक्त एक तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो, कर्म करताना आपण मागचा पुढचा विचार करत नाही. मग कर्म भोगताना का माणसाने विचार करा? होय अभिदादा, कर्म करताना माणसाला वाटतं आपल्याला कुणी बघत नाही. भावाचा बांध रातच्या 12ला पोकारला. भावाचा रातच्या 12ला पोकारला. त्याला वाटलं भावाला कळलंच नाही. भावाला नाही कळत, पण मंडप आल्याला त्याच्यावर बी कुणीतरी आहे ना. त्या देवाला कळाल्याशिवाय राहत नाही. म्हणून जाणीवपूर्वक वागा. जसं कर्म आहे म्हणून जसं वाईट करताना मनामध्ये खेद येत नाही, तसं कर्म भोगताना सुद्धा माणसांना रडायचं नाही. एक कविकार फार सुंदर वर्णन करतो एका ठिकाणी. कर्माचं फळ तू भोगाया का रे, रडतो दडदडा. नर जन्म हा वेड्या पाण्याचा बुडबुडा. नर जन्म हा वेड्या. मग आपल्याला केलेलं कर्म भोगण्याकरता जन्म आहे. तुम्हा आम्हाला यावंच लागतं. संत स्वतःची इच्छेने येतात, देवाचं मात्र तसं नाही. आणि लाही रूपा करुणी खळे हरिदासी. करुणी खळे हरिदासी. आणि लाही रूपा. माईक चालू करा. करुणी खळे हरिदासी. आणि लाही रूपा बळे करुणी खळे हरिदासी. देवाचं अवतार कार्य चालू झालं. देव येतो कशा करता? बसलेले ऐका. गीतेमध्ये वर्णन आलं, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानाम धर्मस्य तदात्मानां सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी योगे. ज्या वेळेस पृथ्वी मातेला या पापी माणसाचा भार होतो,
वत्सरूपी पृथ्वी ब्राह्म्यापशी जाय, नेत्री वाहे तोय सांगत असे. मायबाप भार सहन नाही झाला की मग हीच पृथ्वी माता वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी ब्रह्मदेवाला सांगते आता याचा भार सहन होत नाही. आणि तेव्हा मात्र धर्म रक्षावया अवतार घेशी आपल्या पाळीशी भक्त जना. मग भगवान श्रीकृष्णाचा अवतार कार्य का? कंसासारखा धर्मभ्रष्ट त्याला संपवण्याकरता मायबाप भगवान श्रीकृष्णाचा अवतार आहे. मग हळूहळू चरित्राला सुरुवात झाली. देवानं जन्माला आल्याबरोबरच चरित्र करायला सुरुवात केली. काय? जन्माला आलं ना 8 वर्षाची मूर्तीच देवकी मातेच्या पुढे उभा राहील. आता महिला मंडळ तुम्ही सांगा मला, 9 महिने 9 दिवस तुमचं लेकरू तुम्ही उदरात वाढवलं, तुम्ही प्रसूत झाला आणि समोर जर तुमचं लेकरू डायरेक्ट 8 वर्षाचं दिसलं तुम्हाला, इमॅजिन करा ना. नुसतं डोळ्यासमोर आणा. जर जन्माला आल्याबरोबर पोरग जर 8 वर्षाचं समोर उभा राहिलं, काय होईल तुमची अवस्था? चेक करील का राहील तुम्हाला? मला सांग. देवकी मातेचं तेच झालं. देवकी माते सांगते, कृष्णा, अरे माझ्या पोटी जन्माला येण्याकरता हजारो वर्षाची तपश्चर्या आम्ही भैतापती पत्नीने केली. शब्द दिला होता जन्माला येईल तुमच्या पोटी, पण हे असं नव्हतं आम्ही मनामध्ये आणलं. आमची इच्छा होती तो आमच्या पोटी लहान लेकरू म्हणून जा. श्रीकृष्णानं सांगितलं, आई काळजी करू नको, मी लहानच होणार आहे, लहानच होणार आहे. पण त्याच्या अगोदर पूर्व पिठिका पुढं काय नेमकं नियोजन लावायचं आहे हे तुम्हाला सांगतो, मग लहान होतो. वसुदेव आणि देवकी मातेसोबत श्रीकृष्णानं बोलायला सुरुवात केली. आणि श्रीकृष्ण सांगतात वसुदेवाला, हे बघा आता मी लहान होईन, मी लहान झाल्यानंतर मला इथं ठेवू नका. मग न्या कुठं? नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मजने गोकुळाला, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मजने गोकुळाला, हे मजने गोकुळाला, हे माया टाळी वाजवा सगळे. हे विमान माया उपजली तेथे, हे बी माझा येते, माया उपजली देते, हे विमान माया उपजली तेथे, हॅलो हे बी माझा येते. आनंदाच्या घराला, आनंदाच्या घराला, मजने गोकुळाला, मजने गोकुळाला, हे नंदाच्या घराला, मजने गोकुळाला, मजने गोकुळाला, मायबाप देवानं सांगितलं एक काम करा, आता मला इथं ठेवू नका, नंदाच्या घराला मजने गोकुळाला. पहिला नियम सांगितला वसुदेवान, अरे कृष्णा नेतो तुला गोकुळापर्यंत, पण कारागृहात आहे आम्ही, बाहेर पहारेकरी आहेत, कड्या कुलपा आहेत, साखळ दंड हातामध्ये आहे. देव म्हणतो काळजी करू नका, मी देव आहे ना. मी सांगू का तुम्हाला, माणसानं देव हृदयामध्ये साठवावं, माणसाच्या डोक्यात माणसानं देवाच्या डोक्यात जाऊ नये भाऊ. जी देवाच्या डोक्यात गेली ना, देवानं त्यांचा कार्यक्रमच लावला. देवानं सांगितलं काळजी करू नका, मी आहे ना तुमच्यासोबत, तुम्ही फक्त मला उचला तर खरं. मायबाप सगळं पुढचं अवतार कार्य सांगितलं. लहान झाला माझा देव, लहान झाल्याबरोबर वसुदेवानं देव टोपलीत घेतला आणि तोच देव वसुदेवानं, म्हणून देव डोक्यावर घेण्याची भूमिका आहे, देवाच्या डोक्यात मात्र कधी जायची नाही. देव डोक्यावर घेतला आणि उचलल्याबरोबर उचलिला कमळापती, पायाची बंधने गळती. मायबाप पायाची बंधनं साखळदंड गळून पडले, पहाऱ्या कर्याच्या झोपा लागल्या, कड्या कुलप आपोआप उघडल्या गेली आणि मायबाप वसुदेव निघाले कुठं? नंदाच्या घराकडं, म्हणजे गोकुळाकडं प्रवेशाकडं मार्गक्रमण केलं. मथुरेतून बाहेर पडले. पण ऐन श्रावण महिन्यात पावसाळ्याचा काळ आहे, मायबाप भगवान श्रीकृष्णाचं दर्शन घेण्याकरता वायुदेव मायबाप
पाऊस सगळं काही सोबतच चालू झालं. यमुना मातेला एवढा पूर आला मायबा. पण एक होतं, मथुरेतनं गोकुळात जायचं म्हटलं तर यमुना मैया पार करून जावं लागत होतं. मायबा बाहेर पडल्याबरोबर टोपलीत असलेला भगवान श्रीकृष्ण दर्शन पावसानं श्रीकृष्णाचं घ्यावं. आणि मायबा त्या पुरामध्ये वसुदेवानं विचार करायला सुरुवात केली. जात असताना भला मोठा तो पूर आहे, इकडून पलीकडं जायचं कसं. पण देवानं सांगितलं होतं, म्या काळजी करू नका. गुडघे एवढं पाणी, कमरेपर्यंत, नरड्यापर्यंत पाणी आलं तरी सुद्धा मागं हटलेले वसुदेव चालत चालत पुढे निघाले. मायबाप आता मात्र श्रीकृष्णानं टोपलीतनं विचार केला, मी जर आता चमत्कार नाही केला तर पप्पा सहित मी सुद्धा समुद्राला विलीन झाल्याशिवाय राहणार नाही. तेवढ्यात पुर चालेला चाट तासी लावीला अंगुष्ट, पुर चालेला चाट लावीला अंगुष्ट, पुर चालला चाट त्यासी लाविला अंगुष्ट, पुर चालला चाट त्यासी लाविला अंगुष्ट, पुर चालेला चाट तासी लावीला अंगुष्ट, चालला चाट त्यासी लाविला अंगुष्ट, पुर चालेला चाट लावीला अंगुष्ट, चालेला चाट लावीला अंगुष्ट, पुर चालला चाट त्यासी लाविला अंगुष्ट, पुर चालला चाट त्यासी लाविला अंगुष्ट, लावीला अंगुष्ट. मायबाप हो, यमुना मातेला पूर आचाट चढला, अंगुष्ट काढला आणि यमुना मातेला स्पर्श केला. जसा स्पर्श केला तसा यमुना माता दुभंगली आणि जसा रस्ता असावा तसा वाट दिली. मायबाप बघता बघता वसुदेव गोकुळापर्यंत पोहोचले, नंदराजाच्या वाड्यावर पोहोचले. आणि मायबाप तिथं योग मायेनं जन्म घेतला होता. ती योग माया टोपलीत घेतली आणि श्रीकृष्णाला मायबाप यशोदा मैयाच्या खुशीमध्ये ठेवलं. इकडं मात्र हे पुन्हा मथुरेच्या दिशेनं प्रवास चालू झाला. इकडं मात्र गोकुळामध्ये श्रीकृष्ण ठेवल्याबरोबर रडण्याचा आवाज केला. आणि हे रडण्याचा आवाज कुणी ऐकला? यशोदेने नाही ऐकला. मग साफसफाई करायला आलेली गवळण, त्या गवळणीनं तो रडण्याचा आवाज ऐकला. आणि ती ऐकली होती, एवढी आनंद झाली, कारण एवढ्या वर्षानंतर नंदराजाला पोरगा झाला होता. अख्ख्या गावानं नवस केला होता बरं का, नंदराजाला पोरगा व्हावा याच्या करता. उधवणेकर अख्ख्या गावानं एवढं चांगलं आयुष्य माणसानं जगलं पाहिजे, आपलं चांगलं व्हावं, आपल्याला मुलबाळ व्हावं याच्या करता आपण स्वतःनं नाही, गावानं नवस केला पाहिजे, एवढं चांगलं आयुष्य आपण जगलं पाहिजे. इथं भाऊकीचं भाऊकीला पटना, गावाचं काय घेऊन बसला. शेजारी म्हणतो रामक्याम, अरे त्याला काय तवा 2 नंबरचा पैसा येतो, त्याला काय काय बी घेईल तू. हे आपल्याला शेजारच्याच पटत नाही. गावानं नवस केलेला होता ना. गवळणीच्या कानावर आवाज पडला, गवळण गप नाही बसली, एवढा भारावून गेली, आनंद एवढा झाला तिला, अख्ख्या गोकुळात फिरायला लागली. फक्त गप फिरत नव्हती महिला मंडळ, ती काय म्हणायची मी म्हणतो, तुम्ही फक्त ऐका. गवळण गवळण सांगती गवळणीला न पुत्र झाला यशोदेला, गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला, गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला, गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. ही घोटाळा वाटत नाही का तुम्हाला? म्हणताना शब्द वेगळे वाटत नाही का तुम्हाला? कोण कोणाला सांगते? गवळण गवळणीला. हे आपलं गवळ्याचं मध्ये काय काम आहे हे म्हणलं पाहिजे कुणी? गवळणीने म्हणलं पाहिजे. सगळ्या गवळणीने ताड बसा. आणि मी म्हणतो तसं, जशी ती गवळण गोकुळात सांगत होती तसं आपण सगळे एकमेकाला सांगू. एका आवाजात असा आवाज आला पाहिजे, एका स्वरात. बघू कसा आवाज आहे तुमच्या उधवणेकराचा. गवळण सांगती गवळणीला न पुत्र झाला यशोदेला. वा महिला मंडळ. एक धावी एकी पुढे ताटी वाटी सुंट वडे. अरे शब्द बदलले, शब्द नीट आहे का? एक धावी एकी पुढे ताटी वाटी सुंट वडे. हा गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला, गवळण सांगती गवळणीला पुत्र
एकदा टाळी वाजवा. अरे काय नाचतात बाबा पोरं, यांना दमत. मी तर म्हणलं एवढ्या लांब दिंडी करून आल्यावर का उड्या मारतात का नाही, पण हे लय बाबा खरं बारकी पोरं ते म्हणतात ना माकडन पोरं काहीच फरक नाही, कधी दमतच नाही बाबा. वा वा लय गुणी पोरं आहेत बाबा. गवळण सांगते, एक एक गवळण, एक सगळ्या गावामध्ये बघता बघता अख्ख्या गोकुळात बातमी पोहोचली, नंद राजाला पोरगा झाला, नंद राजाला पोरगा झाला. बाबी महाराज एवढा आनंद झाला गोकुळवासियांना, किती आनंद झाला, आख गोकुळ सुखवासी झालं. याचं वर्णन अभंगाच्या गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा. गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा. अंत पान नाही लेका, अंत पान नाही लेका. बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, नंदा घरी, कृष्ण नंदा घरी, नंदा घरी. हा गोकुळीच्या सुखा, अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा. सुखा अंत पार नाही लेखा. कुठलाय रे नाचते ते आमच्या आकाश मारवणार द्यावे तेवढे ते नाव करेच भाऊ, बेताना नाचा. वा गोकुळीच्या सुखा, केवढा आनंद झाला, त्याला अंतही नाही, त्याला पारही नाही. आणि मायबा गोकुळातला जो आनंद आहे त्याचा लेखा झोका सुद्धा केल्या जाऊ शकत नाही, एवढा आनंद गोकुळवासियांना. का बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. अभंगातला पहिला शब्द आहे. आता थोडस वाय जरा वेगळा ऐकून जा. पहिला शब्द आहे गोकुळीच्या सुखा, म्हणजे गोकुळ हा शब्द पहिला आला. सांगू तुम्हाला व्याकरण दृष्ट्या मराठी भाषेमध्ये थोडासा इको कमी करा. गोकुळ शब्दाचा जर संधी विग्रह केला अभिदादा गोकुळ शब्दाचा, तर गो अधिक कुळ हे दोन अर्थाचे दोन शब्द आहेत. गो म्हणजे गाई, माझ्याकडे लक्ष द्या बसलेले. आवाज नाही आला. गो म्हणजे गाई आणि कुळ म्हणजे समूह. ज्या ठिकाणी गायीचा समूह एकत्रीकरणानं सांगितला त्याचं नाव गोकुळ आहे. आता तुम्ही लय वर्ष झालं काल ऐकताय म्हणून तुम्हाला मी प्रश्न करतो, गोकुळात गायी होत्या किती? कुणीतरी एकानं उत्तर द्या. गोकुळात गायींची संख्या किती होती? उभा राहिलेले नाही. 9 लाख ते काय प्रमाण नीट आठवा. आई मी तुझा एकुलता एक आणि गायी राखी तो 9 लाख, म्हणजे ओढाळ फक्त 9 लाख होत्या. किती? जेवढ्या राखायला होत्या कृष्णाकडे तेवढ्या 9 लाख होत्या. तशा गोकुळात गर्गशास्त्र पुराणात वर्णन आलंय, वाचलंय मी स्वतः माझ्या डोळ्याने. गर्गशास्त्र पुराण असं सांगतं, गोकुळामध्ये गायींची संख्या 3,86,00,000 प्रमुख गायींची संख्या. आता जसं आमदार खासदार पुढे काय पद येतं, मुख्यमंत्री काय काय गृहमंत्री मुख्य काय असेल ते मंत्री आली पुढची. जसं सरपंच उपसरपंच आमदार आणि खासदार ही जशी पद आहे तशी गोकुळात पद होती. पद कशाने मिळायची? आता कसं मतदान ज्याला जास्त होईल तो सरपंच ग्राह्य धरल्या जात, तस गोकुळामध्ये 5 पद होती मायबा. कोणती 5 पद आहेत? कान उघडे ठेवून ऐका. 1 उपनंद, 2 नंद, 3 ऋषभानू, 4 ऋषभानूवर आणि 5वा होता तो नंदराजा. आता ही पद कशी कशी मिळाली आहे? ज्याच्याकडे 5 लाख गायी, हिशोब करा बरं का, 3,86,00,000च भरणार हिशोब करा. ज्याच्याकडे 5 लाख गायी तो उपनंद,
असे किती होते? 9 पनंद होते. बर काय? 9 नंद होते. नंद कुणाला म्हणायचं? ज्याच्याकडे 9 लाख गायी त्याला म्हणायचं नंद. नंतर वृषभानू, ज्याच्याकडे 10 लाख गायी ते वृषभानू. असे 6 होते. वृषभानूवर 4थं पद आहे, ज्याच्याकडे 50 लाख गायी तो वृषभानू वर. असे 2 होते. आणि ज्याच्याकडे 1 कोटी गायी तो नंद राजा. तो एकच होता ज्याच्या पोटी श्रीकृष्ण, म्हणजे ज्याच्या घरी श्रीकृष्ण आले, तो नंद राजा. अशा मिळून किती गायी झाल्या? 3,86,00,000. हे फक्त पदाधिकाऱ्यांच्या गाया. अशा बारक्या चिरक्या 50, 100, 200 ह्या तर वेगळ्या लय. याला गोकुळ म्हणतात. ते अख्खं गोकुळ सुखवासी झालं का? श्रीकृष्णाच्या येण्यानं. मग मायबाप हळूहळू श्रीकृष्ण, भगवान श्रीकृष्ण रांगायला लागला. आणि रांगताना सुद्धा चरित्र सांगितलं. तळवे तळहात, तळहात टेकित, तळवे तळहात. महिला मंडळ हाताने टाळी वाजवायची, सगळे म्हणा. तळहात टेकित, डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं रांगत, डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं रांगत, डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं रांगत. तळवे तळहात, तळहात टेकीत, तळवे तळहात, तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. रंगणी रंगणात तो म्या देखील लागसये, रंगनी रंगनात तो म्या देखील असे, रंगणी रंगणात तो म्या देखील लागसये. रंगनी रंगनात तो म्या देखील तळवे असे. तळहात, तळवे तळहात, तळहात, तळहात टेकीत, तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. तळवे तळहात, तळहात टेकीत, तळवे तळहात, तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. प्रमाण लय सुंदर आहे. महिला मंडळ, आपलं लेकरू, आपलं लेकरू रांगायला लागलं. रांगता रांगता गुडघ्यावरती कुठला पाय असतो त्याचा? डावा की उजवा? बुवा आमचं रांगलंच नाही. मग आमचं असं खसपटत गेलं, डायरेक्ट उभाच राहिला. आमचं चालायलाच लागलं बुवा त्या मशनीनं. त्यामुळे काय कायचे रांगत नाही. पण त्याचं वर्णन चरित्राला सुरुवात आहे. डाव्या गुडघ्यानं, डाव्या गुडघ्यानंच का? पृथ्वी मातेला आधार दिला, दोन्ही हातांना आधार दिला. काळजी करू नको, मी आलो. जेवढी अधर्मी, जेवढी पापी, जेवढी राक्षस आहेत, या डाव्या गुडघ्याखाली चिंगरून चिंगरून त्यांचा नाश करीन आणि तुला सुखवासी करीन. याच्या करता डाव्या गुडघ्यानं रांग. बघता बघता आता वेळ आपल्याला पुढे जायला लागली. बघता बघता श्रीकृष्ण हळूहळू मोठा आहे. हे चरित्र काल्याचं म्हणलं की लय पटापटा होतं. देव जन्माला बी येतो, म्हणजे आधी वसुदेव देवकीचं लग्न बी लागतं, वरात बी होती, डीजे बी वाजतो, त्यात कंस नाचतो बी. ही पटापट होतं बरं का कीर्तन. मग त्यांच्या पोटी जे जन्माला बी येतो कृष्ण, मग तो गोकुळात बी येतो. मग गोकुळात आल्यावर ते रांगायला बी लागतो. रांगता रांगता हळूहळू आता तिथपर्यंत आपण आलो. हळूहळू मोठा व्हायला लागला. आणि मग मात्र त्यानं आपले सवंगडी गोळा करायला सुरुवात केली. मग एक एक गोपाळ जवळ करायला सुरुवात केली. मग बोबड्या, पेंद्या, सुदाम्या, वाकड्या, असे अनेक त्याचे मित्रमंडळी जमा केली. लहान 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 मुले घेऊन, लहान 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 मुले घेऊन, खोड्या करी 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 मन मोहन, मन मोहन मोहन मोहन, खोड्या करी मन मोहन, मन मोहन मोहन मोहन, खोड्या करी मन मोहन. लहान मुले घेऊन, लहान मुले लहान घेऊन, लहान लहान मुले, लहान मुले घेऊन, लहान मुले घेऊन, खोड्या करी खोड्या करी खोड्या करी खोड्या करी खोड्या करी मन मोहन, मन मोहन, खोड्या करी मन मोहन, मन मोहन, मोहन खोड्या मोहन. करी मन मोहन, मन मोहन. लहान लहान गोपाळ गोळा केले. आणि गोपाळ पाहिल्याबरोबर श्रीकृष्णाने विचारलं, हे गोपाळ
दही दूध तूप लोणी एवढ्या मोठ्या गायी आपल्या गोकुळामध्ये, आणि हे सगळं एवढं सगळं दही दूध तूप लोणी आपल्या गावात पिकतं, तुम्ही असं पार बुवावानी मरायला कमन लागला, पोटाचं नगार झालं, हातापायाच्या काड्या झाल्या, असं का म्हणून? त्यावेळेस गोपाळानं कृष्णाला सांगितलं, ए कृष्णा, अरे दही दूध तूप लोणी मथुरेच्या डेअरीला आणि पांढरं पाणी आमच्या डेअरीला. देवा काय सांगायचं तुला, सगळं पिकतं खरं इथं, दही दूध तूप लोणी लय, पण ते सगळं पिकवलेलं इकायला मथुरेच्या डेअरीला जातं, आणि आम्हाला मात्र नुसतं राहिलेलं ते काय ताक म्हणतो ना आपण त्याला, पांढरं म्हणजे ते ताकद नुसतं आमच्या डेअरीत, म्हणून आमच्या पोटाचं नागारं झालं आणि हातापायाच्या काड्या झाल्या. कृष्ण म्हणतोय बघा आता मी आलो, आता काळजी करायची नाही. कृष्णानं सांगितलं एक नियम आहे माझा, पहिल्यांदा जा तुम्ही तुमच्या आयांकडं आणि मागून बघा. पोरं गेली मागायला गेली, घरच्यांना झालं आम्हाला दही दूध तूप, मायबाप मागून बघितलं, एक एक चापट मिळाली, रडत रडत पोरं पुन्हा कृष्णाकडे, कृष्णा अरे तू म्हणला मागून बघ, देव म्हणतो जी गोष्ट मागून मिळत नाही ती हिसकावून घ्यायची असते. मग या गवळणी निघाल्या माठावर माड घेऊन, कुठं मथुरेकडे जायला निघाल्या, सगळे गोपाळ आडवे गेली. गवळणीने हवा हिसकावण्याचा प्रयत्न केला, आता हिसकावण्याचा प्रयत्न केला, आता बी मिळाला, हातानं नाही, काठीच होती हात, दोन दोन काट्या पडल्या, पुन्हा पोरं रडत कृष्णाकडे, कृष्णा मागून बघितलं मार मिळाला, हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला, डबल मार मिळाला. कृष्ण म्हणतो ज्या गोष्टी मागून मिळत नाही, जी गोष्ट हिसकावून मिळत नाही, त्याची बिंदास चोरी करा. बरोबरच आहे तू. कृष्णानं सांगितलं जी मागून हिसकावून मिळत नाही त्याची, मी नाही सांगत, कृष्णानं गोपाळाला सांगितलं. नाही तर तुम्ही माणसाला बुवा म्हणला होता जी मागून मिळत नाही त्याची चोरी करा, खेळकार चालू उद्योग वाढ काहीतरी, त्यानं चोरी करायला लावली. पण कृष्ण म्हणतो काळजी करू नका, तुमच्या चोरीत मी सुद्धा सामील आहे, फक्त साहित्य गोळा करावं लागेल. पोरांनी विचारलं काय काय साहित्य लागेल, गोपाळांनी विचारल्याबरोबर कृष्ण सांगतोय बघा, वस्त्रगाळ केलेली माती घ्या, बोरा एवढे खडे घ्या, सराट्याचे काटे घ्या, हातभर काठी घ्या आणि चोरीला चाला. त्यातलं ते पेंद्याला आडवं लावायचं. कुणाला? कृष्णाला. पेंद्याचा कवाच विश्वास नाही कृष्ण. पेंद्या म्हणत होय देवा, अरे चोरी करायला चाललो का काट्याचा खेळ खेळायला चाललो? हे बोरट सराटन बोरा एवढं खड काठीन वस्त हे असलं कशाला? पेंद्या म्हणतो कृष्णा, जर आपण चोरी करायला एखाद्या गवळणीच्या घरात गेलो आणि जर गवळणीला दिसलो आणि गवळण जर धरायला आली, पेंद्या म्हणतो ते तुला विचारतो एका एका गोष्टीचं काम सांगा मला. देवानं सांगायला सुरुवात केली, हे बघ आपण जर एखाद्या गवळणीच्या घरात गेलो आणि आपल्याला जर पाहिलं आणि ती जर गवळण आपल्याला धरायला आली, त्याआधी असा शिंक कसं बांधलं आता काल्या प्रसंगा करता तसं माठ वरती असणार, आपल्या हाताला ते माठ येणार नाही. मग आधी फोडायच्या आधी माठ रिकामा आहे का भरलेला आहे बघण्याकरता बोरा एवढे खडे घ्यायचे, खालनच मारायचा, टन वाजला की म्हणायचं मोकळा, आणि बद वाजला बद वाजला की म्हणायचं भरलेला आहे. वा, कळालं खड्याचं काम. काठीचं काम काय? जर हाताला नाही आली काठी, ते जर माठ हाताला नाही आला, हातभर काठी आहे खालनच, हा ना बर ठीक, हा काठीचं खड्याचं काम कळालं. अरे पण कृष्णा हे सराट्याचं काट कशाला? जर गावलो आपण गवळणीनं पाहिलं आणि ती जर गवळण आपल्याला धरायला आली तर सराट्याचा काटा असा आहे, राहून द्या आता नका सिस्टीम लावू काय बसलेले. सराट्याचा काटा माहिती आहे तुम्हाला? काय म्हणतात तुमच्या इकडे त्याला? ते 3 काटे असतात त्याला, एवढा छोटा काटा असतो. काहीतरी बोला राव, ऊन पडायला लागलं, तुम्ही काहीच बोलू ना माझ्यावर. काटा आहेत का इकडं? काय बाबळीचा? अहो ती बारकूस असते, एवढं खड्या एवढं बारक असतं, त्याला 3 काटा असतात, ते कसं बी टाका, एक टोक त्याचं भोर, हा भोर तर भोर, जाऊन द्या काय असेल. आमच्याकडे सराट म्हणतात त्याला. सराट्याचं काट कशाला? ती म्हणल्या बघ गवळण धरायला आली तर काट घ्यायचं आणि पायाखाली टाकायचं. तो काटा असा असतो, 3 टोक असतात त्याला, कुठलं कसाही टाका तुम्ही, एक टोक त्याचं वर राहतं. जर गवळण आलीच काटा पायात मोडेल, काटा काढण्याकरता ती मग्न होईल, काढण्याकरता खाली वाकेल, तोपर्यंत आपण
पळून जायचं. वा वा कृष्णा, वा वा निसर्गा. आता बरं वाटायला लागलं, ऊन कमी झालं. त्यानं सांगितलं बघ काट्याचं काम कळालं, पण पेंड्यानं पुन्हा आडवं लावलं. वस्त्रगाळ केलेली माती कशाला? कृष्ण म्हणला हे बघ पेंड्या, त्यानं ती सुरुवातीपासून आडवं लावायला सुरुवात केली आणि तिने म्हणला आणि जर तू म्हणतोय खरं पायात टाकायचं सराट आणि जर ती गवळण आतनं चपला घालून आली तर? ही पेंड्या म्हणतो रे आडवं लावत होती देवाला, आतनं चपल्या घालून आली तर? कृष्ण म्हणतो अरे मग वस्त्रगाळ केलेली माती कशाला आहे? माती घ्यायची आणि तिच्या डोळ्यात टाकायची. डोळ्यातली माती काढेपर्यंत आपण पेंड्यानं पुन्हा आडवं लावलं. आपल्या बी घरात काय काय लेकरं लय बिलिंदर असतात. काम सांगा त्याला, ते नाही बी म्हणत नाही आणि जात बी नाही, होय बी म्हणत नाही जात बी नाही. त्या एखाद्याला सांगा दुपारच्या वेळेला समजा पाहुणे घरी आले तर त्याला म्हणायचं बाळ्या दुकानला जातो का साखर घेऊन येतो का? ते म्हणतो गेलो असतो बरं का, पण दुकान बंद असलं तर? पाहुणा म्हणतो आता त्या रस्त्यानं आलो उघडतो दुकान तुझं. ते म्हणतो नाही गेलो असतो पण साखर संपली असली तर? अरे साखर बी आहे तू जात खरं. ते म्हणतो मग तिथं चावक कुत्रा असलं तर? आई म्हणते तू इथंच मर, तू कुठल्याच कामाचं नाही. पेंड्या आडवं लावायचा, ते पेंड्याला विचारतो अरे वस्त्रगाळ केलेली माती म्हणतो तू डोळ्यात टाकायची आणि ती जर आतनं चष्मा घालून आली तर? कृष्ण म्हणला पेंड्या तू हितच मर, तो आमच्या बरोबर येऊ नको. तयारी झाली चोरीची. पहिली चोरी कुणाच्या घरी? गवळणीच्या घरी चोरी. कृष्णानं सांगितलं आता ती गवळणी बाहेर, सगळे गोपाळ घराच्या कडन. कृष्णानं सांगितलं एक काम करा, आता आपल्याला आज जाणं शक्य नाही, दिवसात चोरी आपल्याला जमत नाही, तरी बी आता आलोच तर चोरी करूनच जायचं. देवानं सांगितलं डोळे बंद करा, मी मंत्र म्हणतो. बंद केलेले डोळे मंत्र संपेपर्यंत आपण सगळे आत दही दूध तूप लोणी चोरायचं, खायचं, पोट भरून खायचं, सगळी नासाडी करायची. पुन्हा मंत्र म्हणतो, पुन्हा बाहेर. पेंड्या पुन्हा तिथं आडवं लावा. पेंड्या मंत्र म्हणला, डोळं झाकलं, आत गेला पेंड्या. दही दूध तूप लोणी खाल्लं, ही ते माठ फोडताना आवाज झाला आणि ते गवळणीनं बाहेरनं ऐकला. दरवाजा उघडला तशी यांची पळता भई थोडी झाली. कृष्ण म्हणला डोळं बंद करा. डोळं जर नाही बंद केलं तर गावलो आपण. मी मंत्र म्हणतो डोळं बंद करा, सगळ्यांनी बंद केलं. पेंड्याचा विश्वास नाही, अशी जाळी केली त्यानं. अशी ती फक्त देवाकडे बघत होता, ह्यो नेमका करतोय काय हे त्याला बघायचं. ह्यांनी मंत्र म्हणला देवन, सगळे गेले बाहेर, पण ह्यानं निम डोळं उघडलेलं. ती पेंड्या ते जुन्या काळात घर होती बघा, जुन्या काळात कौलाची घरं असायची आणि पूर्वी काय लाईट नव्हती. दिवसाचा उजेड घरात येण्याकरता ते वरती काय म्हणा त्याला तुम्ही, ते बघा पांढरा असतं तिथं, त्यातनं उजेडात येण्याकरता काचच असतं, ते कौल काचच म्हणा त्या. आणि ते नेमकं ते सवान म्हणा त्या सवण्यात गुंतलं. कोण? पेंड्या. हा विश्वास ठेवला नाही. हितनं वर बाहेर आणि हितनं खाली. देव गवळीला कळून द्यायचं नव्हतं ना ही नेमकी कोणाची पोरग आहे, ते दिसून दिलं नाही देवाला. देवी चतुरा तो शिरोमणी आहे. इकडं गवळीनं हातभर काठी आणली. मायबा देवावर विश्वास नाही ठेवल्यामुळे किती वाटोळं झालं पेंड्याचं आहे का. सासू सुना दोघीनं दोन पाय धरलं. कुणाचं? पेंड्याचं. आणि जी वडाय सुरुवात केली बघता काय उधवणे कर अर्धा फूट लांबलं पेंड्या खाली आणि नुसत्या लावण्या हाणल्या. पेंड्या ठोका पडला की पेंड्यावर कृष्ण वाचव रे बाबा. कृष्ण खालनं म्हणतो विश्वास ठेवशील का? मेलो तरी चालेल पण तुझ्यावरचा विश्वास पुन्हा बंद नाही करणार बाबा, तुझ्यावर प्रामाणिक. फक्त यात नाही एकदा सोडो. जो देवाची ती वर्णनच आहे, जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारे मी. पेंड्या शरण गेला देवाला. माय बाप पेंड्या अलगद बाहेर काढला. अनंत चोऱ्या करत करत जास्तीचा वेळ न घेता ज्यावेळेस मायबाप आता थोडस एक माफी मागून थोडस मागं जातो. ज्यावेळेस गवळणी कृष्णाला बघायला जात होत्या त्यावेळेस मायबाप काय देखणं स्वरूप होतं. ते आनंदाला पारावार नव्हता ना एवढ्या वर्षानं पोरग झालेलं. सगळ्या बायका शालू नेसूनच कृष्णाला बघाय आणि मायबाप गवळणी रांगेत उभा राहिला. एक एक गवळण बघायची बाहेर यायची, बघायची बाहेर यायची. आपल्या इकडे एक नियम आहे बघा, लहान लेकराला बघायला जाताना मोकळ्या हातानं कधी जात नाही. मग एक श्रीमंताची गवळण पहिलाच नंबर लागला. तिनं मुठभर सोनं कमरला खोवलं आणि कृष्णाला बघायला. कृष्ण पाहिला आणि जसा पाहिला यशोदेच्या हातात कृष्णाच्या हातात ते सोनं ठेवलं. पाहिला आणि बाहेर आला. बाहेर आल्याबरोबर जी सगळ्यात माग नंबरला उभा होती
तिनं विचारलं त्या 1 नंबरचीला, होय ग किती वाजता आली होती ग तू? 4 वाजताच आली असशील बाई, एवढ्या पहिल्यांदा नंबर तुला कसं काय मिळाला? मला तर 4 वाजताच नंबर येईल दुपारच्या. तो आम्ही कधी बघायचा? एक काम कर ना, कसा होता ग कृष्ण, कसा होता ग कृष्ण? तिनं सांगितलं. काय सांगू त्या कृष्णाचं स्वरूप? पाहिल्या बरोबर पाहिला पाहिला नंदाचा नंदन, जसा पाहिला तसं ते नैवेद्य मन पाहिला पाहिला नंदाचा नंदन. अगं पाहिल्या बरोबर त्यानं वेळ लावलं गाड्या. दुसरीला विचारलं, दुसरी जरा गरिबीची होती, गरीब घरची गवळण होती. 10 रुपयाची नोट कवा तिच्या काळात तिला मिळालेली, कमळात अशी खाऊन ठेवलेली तिनं नोट, घडी 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 घालून हातात घेतलेली, ती कृष्णाच्या हातात ठेवली. पाहिली, बाहेर आली, पुन्हा तिनंच विचारलं, होय ग पहिलीचं तर मन वेधून घेतलं, तुझी काय अवस्था आहे, काय पाहिलं, कृष्ण कसा होता, काय झालं तुला कृष्ण पाहिल्यानंतर, काय तुझ्या अंतःकरणात? तिनं पुन्हा वर्णन केलं. जसा पाहिला तसा 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 सावळा देखील आनंदाचा, त्याने आनंदाचा पुराला सावळा. अगं जसा पाहिला तसा आनंद आला. बघता बघता सगळ्या गवळणी निघाल्या घराकडं, आणि एक MH95 ची गवळण निघाली म्हणण्यापेक्षा ती वरची दुसऱ्या मजल्या. त्या MH95 ची ह्या गवळणीची तारांबळ बघितली, कोण इकडं जातंय कोण तिकडं जातंय. दुसऱ्या मजल्यावर काठी टेकत टेकत ती म्हातारी खाली आली. कितीची? हा, MH95 म्हणजे गाडीचा पासिंगचा नंबर नाही सांगत मी तुम्हाला. वय वर्ष 95 ची म्हातारी खाली उतरली आणि एक गवळण अडवली. वय ग सकाळ बसणं बघते 3 टाइम पळताय तिकडं नंदराजाच्या वाड्याकडे. नेमकं अगं तुला ती गवळण म्हणते, म्हातारी तुला कशाला मध्ये हो बाजूला, तुला माहित नाही का नंदराजाला पोरगा झाला असं? म्हातारी म्हणते तुम्ही बघायला होता, मी बी बघायला जा. म्हातारीनं मग आजी काय करायला पाहिजे होतं, थेट जायला पाहिजे होतं नाही वाड्यावर. म्हातारी गप नाही गेली. ह्या गवळणीचं सौंदर्य पाहिलं आणि तिला तिच्या लग्नातली आठवण झाली. लग्नातली आठवण झाली कवा ती लग्नात तिला शालू नेसवलेला मायबापानं. 95 ची म्हातारी ती घरात आली, तिचा मेकअप बॉक्स काढला, लग्नात नेसवलेला पैठणी शालू ती काढला. फक्त आधी ती तरुण होती तेव्हा तिला चांगलं डोळ्यानं दिसत होत. MH95 चे झाल्यामुळे डोळ्यानं दिसायचं बंद झालं. बरं ते जुनं शालू, त्याच्यावरती चित्र वेगवेगळ्या प्रकारची, कारखाना, गाडीची चाक, बोंग, हे असलं सगळं ते झाडं बिड त्या शालूवर. शालू काढला आणि डोळ्यानं दिसायचं कमी झालं. ती शालू नेसायला लागली, घोटाळा असा झाला. सरळ शालू नेसायचा ते शालू झाला उलटा, म्हणजे कारखाना उलटा झाला असा. चाकर गाडीची वर, बोंग खाली, झाड उलटी. शालू नेसला, मेकअप बॉक्स काढला, मेकअप करायला सुरुवात केली. आता डोळ्यानं दिसायचं कमी. लाली काढली, लाली लावायची होती होटाला, तिला मेळत लागला नाही. होटाला लावायची ती लाली लागली वर डोळ्याच्या वर, आणि काजळ होतं ते लावायचं होतं डोळ्यात, ते लागलं हटाला. आणि पावडर जी थापली म्हणता मिळत लाग ना म्हातारी. ती म्हातारी आवरून घरात बाहेर कृष्णाला बघाय नाही का, आणि तिचं MH110 म्हातारा आलं पूर्ण. योग तिचं नाव मालू. मालून काढला शालू. शालू मालकापाशी जाऊन म्हणते, मालक सांगा राया. होय होय, तेवढंच मला बी ऐकायचं होतं, तुम्ही नेमकं काय म्हणतात ते सांगा राया म्हणली. जसं मालकानं ते सुंदर ते ध्यान बघितलं, मालकाला चक्रच आले. अजूनच म्हातारं नीट झालं नाही. तेवढ्यात म्हातारं सावरलं. म्हातारे अगं काय उद्योग केला तू, बघ जरा आरशा. म्हातारी म्हणते आजपर्यंत आडवा आला म्हाताऱ्या मला, बाजूला मला त्या नंदराजाच्या पोराला बघायला जायचं. माय बाप कृष्णाचं चरित्रच असं. ते नैवेद्य ते नैवेद्य ते नैवेद्य मन पाहिला पाहिला. बघल्या बघितल्या बरोबर वेळ लावायचा तो कृष्ण. माय बाप अनंत लीला करत करत भगवान श्रीकृष्ण हळूहळू लहानाचा मोठा व्हायला लागला. एक गवळण लय बिलिंदर होती, लय म्हणजे ती एवढी डेंजर होती. अख्ख्या गावात एक तरी बिचारी तसली डेंजर असते बघा, जिला अख्खं गाव भीत. ती म्हणजे तिच्या फक्त नादाला लागायचं नाही. तसली गवळण यशोदेपाशी आली. हे गवळणीला त्रस्त करून सोडलं कृष्णानं. प्रत्येक गवळण यशोदेकडे जायची. हे यशोदे, अगं तुझ्या पोराला सांग गोपाळ गोळा करतो, आमच्या घरात चोरी करतो. नको नको यशोदे, कृष्णाला सांगावे गोकुळी रावे का जावे.
यशोदे अक्का सांग तुझ्या कृष्णाला गोकुळात राहावं का जावं असं करून सोडलं त्यानं. आता मला सांगा आई, पोरग किती वाईट असू द्या, प्रत्येक आईला माहिती असतं आपलं पोरग कसलं आहे. ए आयांनो, झोपला काय? बोल. प्रत्येकाला माहिती असतं आपलं पोरग कसलं आहे, पण ते आपल्या पोराला कधीच वाईट म्हणत नाही. बघा एखादं पोरग, आईला आपलं पोरग प्रियच असतं, कसलंही असू द्या, नकट आंधळ लंगड शेंबड कसलंही पोरग असू द्या, पण तरी सुद्धा पोरग समोर आली की आई शेजारणीला म्हणते आला माझा. हा वाघ, हा त्याला खोली झुराळ निघालं तर पळाय जागा पुरत नाही, पण तरी आई म्हणते आला माझा वाघ. तिला आई म्हणता. एक पोरग, एक मित्र जोडीदार आईच्या जवळ आला. आई आता बाजारावून येताना बघितलं तुमचं पोरग एकीकडे पडलं, पिशवी एकीकडे पडली, सायकल एकीकडे पडली, त्याला जरा नीट वागायला शिकवा. आई सांगायला आलेला म्हणते का हो हो रस्त्याच्या कडेला पडला होता तो माझाच आहे असं म्हणते काय? काय परखड सांगते, माझा तसा करणारच नाही. सांगाय आलेला म्हणतो मी त्याला आज ओळखत नाही, लंगुटी यार आहे माझा, बालपणीपासून दोस्त आहे, तुमचाच होता, मी उठवून बसवला नाही काय म्हणता. मग ती बिचारी मान खाली घालते आणि वाक्य काय वापरते आहे का? ती म्हणते हो हो त्यानं तसं केलं असल, पण ते शेजाऱ्याच्या नादानं, पण माझं तसलं याला आईचं प्रेम म्हणता. अनेक गवळणींनी सांगितलं सांग कृष्णाला, पण यशोदा सांगत होती बाळ सगुण गुणाचं तान, बाळ दिसतंय गोजिरवान, बाळ सगुण गुणाचं ताने ग बाळ दिसतंय गोजिरवाने, बाळ सगुण गुणाचं तान ग बाळ दिसतंय गोजिरवाने. काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी, काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी, काय सांगता गारान ग गोकुळच्या नारी, सांगता गारान ग. हो यशोदा म्हणायची तुम्ही 12 घरच्या, बारा 12 ग तुम्ही ठाईच्या ओढाळा ओढाळा ग. एक गवळ यशोदा मान्यत करत नव्हती आपलं, फक्त ती एक बिलिंदर गवळण आली आणि ती सांगते. संपवायचंय का? संपवायचंय का कीर्तन? मला वाटलं मलाच हाक मारली बोवर रग म्हणून. ती गवळण जवळ आली, यशोदाला सांगते यशोदे लय म्हणते तुझं गुणाचं आहे, त्याला म्हणावं फक्त माझ्या घरी चोरी करून दाखव. कृष्ण पेंद्याला म्हणला घे रे हिचा घर नंबर लिहून. पेंद्या म्हणला काळजी करू नको देवा, ही माझ्याच आळीला राहती, माझ्याच शेजारी हिचं घर आहे, तू फक्त सांग कधी जाय. ती कधी बी दिन आज रात्री 12लाच हिच्या घरी चू. ती म्हातारी गवळून घरी आली सुनबाईला सांगते हे बघ आज रात्रभर झोपायचं नाही. त्या यशोदेच्या कृष्णाला चॅलेंज करून आली, त्याला फक्त म्हणलं माझ्या घरी चोरी करून दाखव, तुला पकडूनच दाखवते. मग ती सुनबाई म्हणजे कशाला म्हातारी गेली ती मराय बोलताय तिथं पुन्हा तो चोरीचं रातभर जागायची वेळ आली. पण कृष्णानं ठरवलं होतं तिच्याच घरी चोरी करायची. बघता बघता मायबाप गोपाळ गोळा केली, चोरीला निघा. पण ही बी सासूबाई म्हणजे डेंजर होत. बाहेरनं कुलूप लावलं, तिथंच खाट टाकली, बाहेर दारातच झोपली. कसा जातोय ती सुनबाईला आतनं सांगितलं कडी लावून झोप. आता तो कृष्णच आहे ना, त्याला काय लागतं मायबा, जसा मंत्र म्हणला तसा ही इथंच झोपून राहिली. बाहेरचा आत गेला, सगळा उद्योग केला, पण तिनं सांगितलं होतं धरून तिचा बी शब्द खरा करायचा होता आणि सगळं काय आपलंही चरित्र समजून द्यायचं होतं. मायबाप दही सगळी चोरी केली, गोपाळाला सांगितलं डोळं बंद करा, गोपाळ सगळं बाहेर काढलं आणि एकटा कृष्ण आत राहिला. आणि सुनबाईला आवाज आला माठ फोडलेल्याचा कानावर, आणि जसा आवाज आला तसा ती सुनबाई आत नाही पळाली. मग सासूबाईलाच हाक मारली. कुणी? सुनबाईनं. काय म्हणत होती ऐका, आत्याबाई हो सासूबाई, आत्याबाई घरात चोर शिरला, सासूबाई घरात चोर शिरला, आत्याबाई घरात चोर शिरला, आत्याबाई घरात चोर शिरला, सासूबाई घरात चोर शिरला. उठा लवकरी हो उठा लवकरी, उठा लवकरी, जीवा माझा घाबरला घाबरला, घरात चोर शिरला, सासूबाई घरात चोर शिरला, आत्याबाई घरात चोर शिरला. हे काम झालं पटकन मी बाय चटकन
चटकन घरात निजले होते, काम झाले पटकन मी बाई चटकन घरात निजले होते, कुणी कडून आला कृष्ण मुरारी, मी बाई चटकन उठले बर झोपेत बर झोपेत बर झोपेत जीवा माझा घाबरला. घरात चोर शिरला, सासूबाई घरात चोर शिरला, आत्याबाई घरात चोर शिरला. चोर शिरला. आत्याबाई पळा पळा पळा, घरात चोर शिरला. चोर हिला दारू उडायचं बी कळना सासूबाईला. पडदिशी कुलूप उघडलं आणि कृष्ण समोरच दिसला. नुसता दिसला नाही, तिच्या सासून कृष्णाच्या कानालाच पकडली. चल चल तुझ्या आई, लय तुझ्या आई म्हणते बाळसो गुणगुणाचं तानन गुजिरवानं दिसतंय, याला तुझं काय चोरीचं आहे ते आम्हाला माहित आहे, चल तुझ्या आईकडे. ती कृष्ण घेऊन हे खालच्या आळीला होती राहिला, नंदराजाचा वाडा खालच्या आळीला आणि ही वरच्या आळीला राहिला. कृष्ण कानाला धरला आणि वडतच चालवलं. कुठं? नंदराजाच्या वाड्या. आता तवर इकडे चालले आपदा झाली त्या गवळणीची. नंदराजाच्या वाड्यावर आले यशोदे, ए यशोदे चल बाहेर ये. आता चल बाहेर ये म्हणल्यावर यशोदा बाहेर येताना मोकळी नाही आली. काखेला कृष्णालाच घेऊन आली. काखेवरचा कृष्ण ह्या गवळणीनं बघितला आणि जसा बघितला तसा तिनं फक्त मागवळून बघितलं. कानाला नेमकं कोणाच्या धरलंय तिच्या ध्यानात आलं. आता त्यात फक्त पूर्वीचा काळ, ही 6 फुटाची आणि हिचा गवळी 3.5 फुटाचा, म्हणजे ती लहान लहान नवरदेव लहान. ती नेमका कान बघितला कोणाचा धरलाय तर तिचा मालकच तिला दिसला. उडी मारून ज्या गवळ्याने फटका दिला म्हणतात तिला अजून सुधरना, पण तिच्या लक्षात आलं हा खरंच चतुरातो शिरोमणी. नव्हत्याच होतं करायला ह्याला वेळ लागत नाही. बाबा लय खोड्या केल्या देवाने, लय खोड्या केल्या. आता मात्र खोड्या करता करता खांदी भार परत सांगितलं. आता खोड्या नाही, आईनं सांगितलं ह्योच चोर आहे, हाच खरा लाबाड आहे. लय प्रसंग सांगायचे, वेळ आपल्याकडे कमी आहे, तेवढा वेळ तुमचा मी घेणार नाही. हाच लाबाड आहे हे यशोदेच्या लक्षात आलं. का? त्रिभु अनंत ब्रह्मांड उदरी हरी हा बालक नंदागरी. त्रिभुवनाचं दर्शन मुखामध्ये ज्या दिवशी यशोदेला दाखवलं त्या दिवशी यशोदेला कळालं हा आपला कृष्णच हा लबाड्या, हा चोऱ्या करणारा आपला कृष्ण आहे. त्यावेळेस सांग गाई गोपाळ यमुनेच्या तटी, येती पाणी मिळवणी जग जेटी, येती पाणी मिळवणी जग जेटी. आता कृष्णाला सांगितलं आता तू इथं थांबायचं नाही. आता ते गायी घ्यायच्या आणि वनामध्ये गायी राखण्याकरता जायचं. कृष्णाने सवंगडी गोळा केले. मग हमामा हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा, घुमरी वाजे घुमामा वाजे घुमामा, घुमरी वाजे घमामा, घुमडी वाजे घमामा. हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा. फिरे भवराग बाई भवराग, फिरे भवराग बाई भवराग, या राधिकेचा नवरा नवरा नवरा, फिरे भवराग बाई भवराग. हो अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू, अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू. पोरा त्रिगुण खेळ मा, खेळ विटी दांडू पोरा खेळ विटी दांडू. खेळ विटी दांडू पोरा खेळ विटी दांडू. अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू, अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू. त्रिगुण खेळ मांडू, त्रिगुण खेळ मांडू. हमामा हुतू तू लगोरी ते आबक दुबक दिबक सगळे खेळ खेळून झाले. आता खांदी बार सगळ्यांच्या शिदुऱ्या. तुम्हाला जशी भुका लागल्या तुमच्या तोंडाकडे बघून कळायला लागलंय मला. काय काय नी पारच तोंड टाकून दिली, पार पडलं. आलं तवा गुलाबाच्या फुलासारखं चेहरं होतं तुमचं. आता बी फुलासारखंच आहे, तर फक्त खुडाय आलेल्या सूर्यफुलासारखं. ते खुडा आलेलं सूर्यफूल बघितलं का, पार मान टाकून देतं असं, जसं का उचलूनच न्यायची वेळ आली म्हणजे घरी असं. तशी तुमची बी अवस्था झाली. माझ्या ध्यानात आले म्हणून खांदी बहार पोटी भूक. काय कीर्तन, काय खेळा याची सुख म्हणून शिदोरे आणायला लावल्या. सगळे गोपाळ आले पण बोबड्या कुठं दिसला नाही. कृष्णाने विचारलं पेंद्याला, ए पेंद्या अरे बोबड्या आला नाही का? आला नाही त्याला विचारून ये जरा. पेंद्या घरी गेला आणि बोबड्याला विचारलं, बोबड्या चल रे बाबा, कृष्णानं बोलवलं तुला, वाट बघतो. कृष्णा सुद्धा सगळ्यांच्या शिदोऱ्या सोडल्या, तुझ्या एकट्याच्या शिदोरी करता सगळं थांबलं. बोबड्या म्हणतो नाही नाही, तो लबाड आहे कृष्ण,
मी त्याच्याबरोबर येणार नाही. पेंड्या म्हणतो अरे सांग तरी काय झालं. ती बोबडी गवळ नाही बसलेली नीट ऐक. बोबड्या गवळणीचं फार सुंदर वर्णन केलं. आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार. तो बोबड्या म्हणतो गवळून काय ऐक. दाईबा कितना नकोले बा. हे फार सुंदर वर्णन आहे बरं काय ऐक. दाईबा कितना नकोले बा. आम्ही नाही नाही आम्ही ना तुझ्या संग येणार. आता हे ऐकलं बोबड बोलन कृष्ण म्हणतो अरे काय येणार नाही तेवढं सांग तरी खरं. अरे तुला काय माहिती. अशीच एकदा थगली पोल मिळून माल्याच्या माल्यामध्ये गेलोली बा. माल्याचं म्हणजे माळ्याच्या माळा, माळ्याचा माळा हे ती बोबड बोलत होतं. माल्याच्या माल्यामध्ये गेलोली बा. आणि मग काय झालं तिथं. सगळ्यांनी दोन दोन काकल्या तोडल्या. मी काकली तोलायला गेलोले बा आणि माझ्याच्या शेंडीला धरलेले बा. आम्ही नाही नाही आम्ही नाही 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 तुझ्या तंग येणार. कृष्ण म्हणतो अरे बोबड्या बाकीची गोपाळ बी होतीच की तुझ्याबरोबर काकड्या तोडायला. ती पळून गेली तुला पळता आलं नाही का. अरे मीच पळायला लागलो मीच मालकाला गावलो म्हणून ती तुझी चुकी आहे. आम्हाला त्याचा दोष देऊ नको. बरं एवढ्याव नाही. अरे काल परवा तुझ्या आईनं पुरणपोळी स्वयंपाक केला किसना यशोदा मैया. सगळे आम्ही गोपाळ जेवायला आलो. अशीच एकदा तगली पोल मिळून यशोदे मैयाच्या गली गेलोले बा. यशोदे मैयाने पुलन पोल्या केल्या होत्या. सगळ्यांनी दोन दोन खाल्ल्याले बा. सगळ्यांनी दोन दोन. मी मागायला गेलोले बा. मलाच आलदी दिली रे बा. आम्ही नाही नाही. आता हे वाजत असताना सिस्टीम त्यांचा दादाचा दोष नाही लाईटीमुळे. पण हे वाजायला लागलो लय भारी आनंद येतो. आम्ही नाही 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 तुझ्या तंग येणार नाही रे बाबा. कृष्ण म्हणतोय बघ पेंद्या चुकला असेल माझ्या ऐकणं पण आता तसं करू नको. चल आमच्या बरोबर. शिदोरे आणली. सगळ्याच्या शिदोऱ्या एकत्र केल्या. ज्या तिथं गोकुळामध्ये शिदोरे एकत्र करून सगळ्यांनी मिळून एकमेका देवमुखी सुखे घालू हुंबरी. बाप एकमेकाने सगळ्यांनी शिदोऱ्या एकत्र केल्या. तिथं जो काला केला उधवणेकर तोच काला आज आपल्या गावामध्ये आपल्या सगळ्याच्या साक्षीनं करायचा. विठोबा रखुमाई रखुमाई हारा ना हार रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हारा ना विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमा मला विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई 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 जय जय विठोबा रखुमाई 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 विठोबा रखुमाई. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. रखुमाई विठोबा रखुमाई गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका बाळकृष्ण दागरी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर विठाला 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 गोकुळीच्या सुखा
अंत पार नाही लेका बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नरनारी असो. बोलण्याच्या ओघामध्ये 1:30च्या पुढे वेळ गेलेली आहे. 1 वाजून जवळजवळ 35 मिनिटं झालेले आहे. तुमचा अधिकचा जास्तीचा वेळ मी न घेता, मला माहिती आहे तुम्ही सकाळपासून कुणी सुद्धा अन्नाचा कण सुद्धा तुमच्या पोटात गेला नाही हे तुमचे चेहरे मला सांगत आहेत. त्यामुळं कारण नियम असतो गावाचा, काय काय काल्याचं कीर्तन झाल्याशिवाय कुणी नाही ना, नाही ना खाल्लं. घ्या बरं ज्योतिबाची शपथ, खरंच खाल्लं नाही बुवा मला, पण तरी सुद्धा तुमचे चेहरे सांगतात तुम्हाला आता भूक लागली. म्हणून अधिकचा वेळ न घेता, तुम्ही मला बहुतेक विसरलेले दिसताय. मी गेल्या वर्षी आलो होतो, आठवते का कुणाला? अहो आठवते का नाही? नाही, मी गेल्या वर्षी आलो होतो. मी यावर्षी पुन्हा आलो. सदाभाऊ मी पुढच्या वर्षी नाही. हा आता कुठलं बोलवताय? सदाभाऊने 2 वेळा फोन केला, महाराज तारीख तेवढी पाहिजे तुमची आम्हाला. तर सांगू का, त्या ज्योतिबा भगवंताच्याच मनात होतं मला इथं आणायचं, हनुमंतरायाच्या. तुम्ही किती नाही म्हणा, किती टाळा तुम्ही, मी पुन्हा आता नाही येणार, पण आता बस, आता नाही येणे जाणे. वा, आमच्या सदाभाऊंचं माझ्यावर असणारं प्रेम आहे. जेव्हा कधी कीर्तनाचे स्टेटस व्हॉट्सअपला पडतात त्यावेळेस प्रत्येक स्टेटसला रिप्लाय असतो आमच्या सदाभाऊचा. काळजी घ्या म्हणून सांगतात, कारण कीर्तनकाराचं जीवन काय आहे फक्त माझ्यावर 1 दिवस फिरून दाखवा तुम्ही. रात्री 3:30-4 वाजता मी घरी आलोय रात्रीचं कीर्तन करून. 3:30-4 वाजता मी घरी आलोय रात्रीचं, कारण रात्रीचं कीर्तन त्या भीमाशंकरच्या पायथ्याला, माझं गोडेगाव म्हणून गाव आहे, तिथं कीर्तन होतं माझं रात्री पारायणात. ते करून घरी आलो. सकाळी अचानक म्हणजे ते सगळ्या गोष्टी ज्या योगायोगाने होत असतात, तिकडचं करून इकडं निघालो. हे म्हणले 10 ते 12च आहे, चालू झालं 11:30ला. आता बुवानं कीर्तन करायचं किती, कसा वेळ आहे. पण हे वातावरण तयार ठेवणं हे लय तारेवरची कसरत असते महाबा. पण असो, तुम्ही सगळ्यांनी हे 2 तास माझं कीर्तन गोड करून ऐकलं. तुमच्या सगळ्यांचं इथून दर्शन घेतलं. त्याचबरोबर या कीर्तनाकरता गोड व समृदंग ज्यांनी 2 तास वाजवला ते आमचे दादा आहेत, आमचे माझे परम मित्र, माझे खरंच जीवस्त कंठस्थ असणारे, माझ्याविषयी ज्यांना खूप मोठा अभिमान आहे. मी म्हणतोय बरं का, अभिमान असावा माणसाचा एकमेकाविषयी. माझ्याविषयी ज्यांना खूप मोठा अभिमान, कारण त्यांच्या पुढे मी लहानाचा मोठा झालो. जेव्हा मला काही येत नव्हतं तेव्हापासून अभिदादा या वारकरी संप्रदायामध्ये आहे. त्यांच्याकडे बघून आम्ही चाली शिकलो. कुठं चुकलेल्या गोष्टी त्यांनी जागी सांगण्याचा प्रयत्नही केला. त्यांना आठवत नाही, पण पंढरपुरामध्ये ज्यावेळेस माऊलींचा सोहळा पोहोचतो त्यावेळेस आमच्या गायत्री त्या विठ्ठल लॉन्समध्ये आमची दिंडी होती. त्यावेळेस आमच्या अभिदादा तिथं भजनाचा कार्यक्रम करण्याकरता आले होते. गणेश महाराज जगताप तुम्ही आला होता, तेव्हा मी अभिदादांना पहिल्यांदा त्यांचा आवाज ऐकला होता. वा, तेव्हापासून अगदी जीवस्त आमच्या दोघांचे हे नातं आहे. अभिदादा हे प्रेम असंच राहू एवढीच हनुमंतरायाच्या चरणी प्रार्थना करतो. त्याचबरोबर आमचे विजय महाराज आहेत आदरणीय, हे विकास महाराज आहेत आदरणीय, ज्ञानेश्वर महाराज आहेत, इकडे आमचे बाबा आहेत, इकडे दुसरे आमचे महाराज आहेत, इकडे विनेकरी महाराज तुम्ही आहात. हे सगळे पांडुरंग वारकरी शिक्षण संस्थेचे सगळेच विद्यार्थी. या विद्यार्थ्यांकरता एकदा जोराची टाळी वाजवा. या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सर्वे सर्व माझे परममित्र, एक युवा कीर्तन ज्येष्ठ म्हणजे युवा कीर्तनकारांमध्ये आता ज्यांचं अग्रगण्य नाव घेतलं जातं, माझेच नावकरी असणारे आमचे आकाश महाराज आहेत. महाराजांच्याही दर्शनाचा योगाला महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांचं मनापासून आभार मानतो. या विद्यार्थ्यांचं मनापासून आभार, ज्यांनी गेले 2 तास हा युट्यूबच्या माध्यमातून हा कीर्तनाचा कार्यक्रम शूट केला. ते माझा कीर्तनकार हा युट्यूबचा चॅनल आहे. मी तुम्हाला बसलेले आलेल्यांना विनंती करीन, घरी गेल्यानंतर मोबाईल उघडा, युट्यूब नावाचं ॲप काढा, ॲप वरती माझा कीर्तनकार नावाचा चॅनल सर्च करा आणि आमच्या दादाच्या चॅनलला लाईक करा. सम काय मला ती शाळा लय झाली नसली, मग मला शब्द हे सांगितलं. सबस्क्राईब करा, फॉलो करायला विसरू नका आणि ती घंटी दाबा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन पडतील. असं आमचे दादा, तुम्ही गोड सेवा दिली तुमचं मनापासून. आणि छोटासा आवाज आमच्या रुपेश दादानं थोड्या का व्हायना काळात मोठा करून करण्याचा प्रयत्न तुमच्यापर्यंत पोहोचवला. त्यामुळे रुपेश दादा तुमचे मनापासून आभार. बसलेली म्हणतील तुझ्या ओळखीच तेवढी नावं घेतली, आम्ही नसतो तर कुणा पुढं बरं तेवढा तरी मोठ्यानं म्हणला, कुणा पुढं कीर्तन केलं असतं बाबा. म्हणून प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती, आणि जाणीवपूर्वक एक नाव पाठीमागं ठेवलंय, ते म्हणजे घडीभर ज्यांनी मला आज वटीत घेतलंय. वटीत म्हणजे कळालं ना, सौजन्य ज्यांचं माझ्या कीर्तनाला आहे ते आपल्याच गावचे उद्योजक श्रीमान दादू ज्ञानू साळुंखे उधवणे आलेत का? दादू दादा आलेत का? कुठं बसले? पोरगा आलाय का? कुठे बाहेर आहेत का? त्यांना विचारा की कसं झालं, बरं झालं का विचारा त्यांना. ह्यांचं काही घेणं देणं नाही मला तुमच्या कुणाचं.
त्यांना आवडलं तर संपला विषय, कारण वटी भरायचं काम हा फक्त त्यांना सांगा जाताना नीटनेटकी वटी हा भरा, एवढंच फक्त जाता जाता मागणं मागतो. महिला मंडळ एखादा शब्द चुकीचा तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर तुमचंच लेकरू म्हणून माफ करा. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं दर्शन घेतो आणि झालेली कीर्तन सेवा पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर एकदा साधू संतांचं मोठ्या प्रेमानं भजन करूया. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज तुकाराम 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 तुकाराम. दोन्ही विनेकरी तिथं विना लावून घ्या. विठ्ठल जय जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय. जय जय विठ्ठल जय. चला टाळ लावा एक टाळ आवाजावा टाळ लावा. हरी हरी काठी आहे का ना, काठी द्या महाराजांना दंडी फोडायला. बोलिलेले गुरी बेडी वा आपण करा क्षमापराध महाराज तुम्ही हा नाही उच्चारिला अधिकारण्या करा क्षमापराध. तुका म्हणे ज्ञानेश्वर राखा पायापैकी करा क्षमापराध. ज्ञानदेव तुकाराम शिंकेला वेले दुरी होतो तिघांचे मी बरी वेले इकडे या हरे इकडे पसरोनी कडे हे वाहती त्या दाराच्या रेठाईच्या कोपरा तुम्ही भाई इकडे पसरोनी पाठी आणा, पाठी मगाची मगाची पाट्याना बाहेर आनापाटी पटकन. तुका म्हणे हाती ठोका तुम्ही भारे दोईकडे मुख पसरोडीकडे कंठी धरिला कृष्ण मणी अवघा जनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवादिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू काला वाटू एकमेका वैष्णवादिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाडी काला वाटू एकमेका वैष्णवादिका संभ्रम गोपाल काला गोड झाला गोपालानी गोपाल काला गोपालानी विठोबा आमच्या घराशी आला गोपाळ काला गोड झाला गोपाळानी गोड केला हो. ऐका दह्यांडी फुटलेली आहे. आता यानंतर आरती होईल. आरती झाल्यानंतर हा विना पारा जो आहे तो विना तो उचलला जाईल. नंतर कळश उचलला जाईल. महाप्रसादाचा नैवेद्य तयार झाला तर अनाथमध्ये प्रसादाना प्रसादाचा अभंग होईल. नंतर आपला कार्यक्रम संपेल. आरती झाले समाधान.